पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। भगवान की जय। नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया। तुझे कृपे रघुवर्या स्तुती वदावया सामर्थ्य। लोकाभिरामं रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम। कारुण्यरूपं करुणाकरण्यं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। कुंभकर्णाला होनी ख्याती सुग्रीव पाहोनी विजयवृत्ती। स्वयं आला श्रीरामा प्रती वानर गर्जती उल्हासे। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान आहे। कालच्या प्रसंगामध्ये कुंभकर्णानं राजा सुग्रीवाला घेऊन निघालेला होता आणि कुंभकर्णाची त्या ठिकाणी नाक कान कापलं। सुग्रीव राजा परत रामचंद्रापाशी आले आणि हनुमंताला सांगितलं महाराज तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये पडल्यामुळं कुंभकर्णाला मी सापडलो, नाहीतर मी सुग्रीव प्रतापराशी केवी सापडे कुंभकर्णापाशी। मी प्रतापाची राशी ह्या कुंभकर्णाला कसं सापडल, पण तुमच्या दोघांच्या भांडणाच्या मध्ये आलो म्हणून सापडलो। याचा अर्थ दोघांच्या भांडणाच्या मध्ये, पण डिजिटल कलियुग आहे आता मध्ये पडत नाही ती। दोघांचे भांडण लागले तिसरा ही योग मध्ये जात नाही, मध्ये पडायचं नाही आणि मध्ये पडल्यामुळे मी अडकलो सापडलो असं म्हणले। राम नामाच्या स्मरणानं मला विजय भेटला आणि कुंभकर्णाला माहिती नाही नाक कान कापलेलं तसाच पुढं लंकेत निघाला। येरीकडे कुंभकर्ण विजोल्लासे आपण लंकेची जाते से जाण दशानन वंदावया। इकडे कुंभकर्ण निघाला लंकेमध्ये, माहितीच नाही त्याला काय झालं। नाक आणि कान कापलेलं सुग्रीव राजानं त्याच्या लक्षातच नाही, त्याचं दुःखच त्याला वाटलं नाही आणि विजयाच्या उल्हासानं आनंदानं तो लंकेमध्ये निघाला। कशासाठी चालला होता? राजा रावणाला नमस्कार करायचा, त्याला भेटायचा आणि सुग्रीव निघून गेलेलाही त्याला माहिती नाही। त्याला वाटलं आपले काकीतच आहे, अशा आवेशानं रावणाकडे निघाला। हसती लंकेचे जन हरवलिया नाक कान विजय मिरवतो आपण काळे वदन कुंभकर्ण। आता कुंभकर्णाला नाही माहिती आपलं नाक कान कापलेलं, पण बघणारे लोक काय आंधळे येतोय। मांजर दूध पित असती डोळं झाकून, पण तिने डोळं झाकलं म्हणजे काय बाकीच्या घरातल्यांचं काय कुणाचं लक्ष नाही का, त्यांचं बी डोळं झाकलं का? तसं बाकीच्या सगळ्या लोकांना दिसत होतं हिचं नाक आणि कान कापलेलं आहे। लोक म्हणू लागले नाक आणि कान कापणे अपशकुन आहे आणि असं असणारा ही कुंभकर्ण रणामध्ये अपमान झालेला आणि विजयाच्या उल्हासानं गावात निघालाय असं लोक बोलतात। कुंभकर्ण अति उन्मत नाक कान झाला घात कोणी सांगो न ते शके मात ते लंकानाथ अति दुःखी। कुंभकर्ण उन्मत झालेला आहे, पंच उन्मतानं उन्मत झालेला आहे। मध्य उन्मत आहे, बळ उन्मत आहे, अशा पद्धतीचे उन्मतपणा कुंभकर्णाकडे आहे। पण नाक आणि कान कापले कोण सांगणार आहे त्याला? बरं ते कुणाचं ऐकणार आहे का? कोणाचं ऐकतही नव्हतं, कोणी सांगूही शकत नव्हतं का? कुंभकर्ण उंच भारी, त्याच्या कानापर्यंत जाता येत नव्हतं, मोठ्याच्या धिप्पाड शरीराचा कुंभकर्ण, त्यामुळे त्याला कोणी सांगतही नव्हतं आणि त्याच्यामुळं राजा रावणाला दुःख वाटलं। शत्रुमर्दील कुंभकर्ण ऐसा भरवसा होता पूर्ण शेकी हरवणी नाक कान आपण आला प्रेपात। राजा रावणाला चिंता वाटली महाराज, दुःख वाटलं। असं वाटत होतं की कुंभकर्णाला झोपीतनं उठवलाय, आता ती जाईल राम लक्ष्मण वानर कोट्यावधी वानरांना मारील आणि आपल्याकडे विजय आणेल असं वाटलं होतं। भरोसा ठेवला होता या कुंभकर्णावरती, पण
त्याचं स्वतःच नाकान कापून आला आहे असं रावण बोलू लागला. सुग्रीवेचे दिले नाक कान हे कुंभकर्ण वावया ज्ञान दिल काष्टी आरसा बांधवना दावी रावण कुंभकर्ण. आणि कुंभकर्णाला माहितीच नाही सुग्रीवानं त्याचं नाक आणि कान कापलेला आहे. मग ह्याला कळायला पाहिजे. बाकीच्या लोकांचंही ऐकतही नव्हतं आणि त्याच्या कानापर्यंत कोणी पोचतही नव्हतं. मग कुंभकर्णाला कसं सांगायचं. त्यामुळे जगतामध्ये सत्य असेल तर ते आरसा आहे. आरसा काहीच लपवत नाही महाराज. जसा तुमचा चेहरा आहे तसाच आरसा ती दाखवतो. म्हणून राजा रावणानं मोठ्या लाकडाला आरसा बांधला आणि तो आरसा कुंभकर्णाच्या चेहऱ्यापुढे दाखवला. आरसा देखता सम्मुख आरशाशी भांडे देख नापित हसते तू काळे मुख मद निर्नासी कदाविसी. आणि त्यावेळेस आरसा दाखवला राजा रावणानं. पण कुंभकर्णाला विश्वास वाटना. म्हणले माझं नाक कान सुरक्षित असतानाही आरसा सुद्धा खोटं दाखवतय. आरशामध्ये माझं जे रूप दिसतंय ते खोटं आहे असं बोलू लागला. हाते पाहो जाता स्पष्ट नाक कान सरसपाट सुग्रीव केले दिष्ट हा कटकट कुंभकर्ण. आरसा बघितला कुंभकर्णानं. कुंभकर्णाला खरं वाटलं नाही. मग जाऊ द्या म्हणले. आरसा म्हणून हात लावला कानाला आणि नाकाला. हात लावून बघितलं सगळं सपाट झालेलं होतं. सुग्रीवानं त्याचं नाक आणि कान कापलेलं जेव्हा कुंभकर्णानं हात लावून चेक केलं तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं म्हणतात. सुग्रीव पाहता का केतळी तेने सुटोनी तेची काळी नाक काना करोणी होळी श्रीरामाजवळी तो गेला. आणि ज्या वेळेस कुंभकर्णानं पाहिलं नाक आणि कान हरवलेले आहेत, राजा सुग्रीवानं कापलेले आहेत पाहिल्यानंतर मग लक्षामध्ये आलं. काकामध्ये बघितलं सुग्रीव आहे का नाही. सुग्रीव सुद्धा निष्ठून गेला. कधी गेला हेही कुंभकर्णाला माहिती नाही. जळो माझी रण उत्पत्ती सम्मुखपणे विजयव्रती कीर्ती झाली अपकीर्ती केवी लंकापती मुखदाओ. आणि मग कुंभकर्णाच्या लक्षामध्ये आले सुग्रीव गेला निष्ठून पण असा नाही गेलेला. माझं नाक आणि कानाचं छेदन करून गेलेलं आहे आणि समोरासमोर छेदलेलं आहे. मग काय करायचंय अशा प्रतापाला. कसं जायचं राजा रावणाकडं. काय तोंड दाखवायचं. नाकच नाही आपल्याकडं. मग काय उल्हासानं आणि विजयानं रावणाकडे जावं असा विचार कुंभकर्ण करू लागला. नाक कान केवी बंधू दशानन कोपी परतला कुंभकर्ण वानर सैन्य निर्गावया. आणि मग विचार केला कुंभकर्णानं आता रावणाला भेटायचं नाही. आपलं नाक आणि कानच राहिलं नाही तर काय भेटायचंय रावणाला. आणि काय दाखवायचं तोंड. नकट नाक. नाकच नव्हतं. कानही कापलेले होते. मग असं विद्रूप चेहरा कुठं राजा रावणाला दाखवायचा. मग राग आला कुंभकर्णाला. आहे तिथून महागारी रिवर्स फिरला आणि वानर सैन्याला मारायला कुंभकर्ण निघाला. सुग्रीव नेले नाक कान अपमानिला कुंभकर्ण कोपे परतला पण वानर गण मारावया. भयंकर राग आला कुंभकर्णाला. राजा सुग्रीवानं आपलं नाक आणि कान दोन्हीही कापून टाकल्यामुळं अतिशय क्रोध आला आणि रागानं वानर सैन्य मारण्यासाठी कुंभकर्ण माघारी फिरला. नाकी कानी रुधिरधारा रक्तेने आहिले निशाचरा गेरू शोभे जेवी गिरवर तेवी साजीरा रणदिसे. आणि पाहिलं गेलं कुंभकर्णानं नाक आणि कानामधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. सगळं असणारं शरीर कुंभकर्णाचं रक्ताने भरलेलं होतं. लाल भडक कुंभकर्ण दिसू लागलेला होता. तसा मोठा पर्वत असावा आणि त्या असणाऱ्या पर्वताला सिंदूर लावावा तशा पद्धतीचा असणारा तो कुंभकर्ण भयानक विद्रूप आधीच आहे. काजळ सुद्धा फिकं पडल. काळा कोळसा हा सुद्धा फिकं कोळशाचाच घडवलेला असा असणारा काळा भंगार कुंभकर्ण आणि त्याच्यावरती लाल भडक रक्त अंगावरती सांडलेला अतिशय विद्रूप चेहरा त्याचा दिसू लागला. सांडोनिया लंका भवन केले कुंभकर्णे उड्डाण मर्दुनिया वानरगण स्वयापन बक्षित. आणि लंकेला जाण्याचा विचार सोडून दिला. म्हणले आता नाही.
आता गावाकडे जायचंच नको म्हणले. काय तोंड दाखवायचे राजा रावणाला जाऊन. महागारी फिरला आणि महागारी फिरल्याबरोबर दिसल त्या वानराला उचलून खाऊ लागला. पटारोनिया दोरी नयन पसरोनिया दीर्घवदन भक्षित से वानरगण कुंभकर्ण आक्रोशे. भयंकर राग आलेला आहे कुंभकर्णाला. एका सुग्रीवानं झाडाचा पाला खाणारा वानर आहे आणि त्यानं माझ्यासारख्या कुंभकर्णाचं नाक कान कापलं. भयंकर राग आला. डोळे मोठे करून वानराकडे बघू लागला. दिसल ती वानर उचलून तोंडामध्ये घालून मारू लागला. एक दोन तीन चोरी वानर सैन्यासी आहारी राक्षस सैन्य त्या परी भुकामी तरी घालीत. कुंभकर्ण भुलून गेला. त्याच्या लक्षातच येणं नेमकं आपण काय करायलोय. असंख्य वानर. आता त्याचा हात काय बारका होता का. कुंभकर्ण जर उभारला तर त्याचं पाय जमिनीवर आणि त्याचं मुंडकं आकाशामध्ये आभाळामध्ये जात होतं. ढगांच्या हार गळ्यामध्ये घातल्यासारखं दिसत होतं. एवढा धिप्पाड शरीराचा आणि मोठमोठाले हातामध्ये वानर घेत होता. पण त्याच्या लक्षातच येत नव्हतं वानर आहेत का राक्षस आहेत. वानर आणि राक्षस दोन्ही हातामध्ये धरून खाऊ लागला. मातला ती दुर्धर त्याची नाटवे अपपर वानर आणि निशाचर भक्षे एकत्र समसगट. कुंभकर्णाला लक्षातच येईना आपण काय करायलोय. आपलं सैन्य मारायलोय का वानरांचं मारायलोय. वानरांना मारायलोय काही लक्षात येत नव्हतं. भुलून गेलेला होता. रागच तेवढा आलेला होता महाराज. एवढी एवढीशा वानरांनी नाकन कान कापल्यामुळं भयंकर राग आलेला होता. आता काहीच बघत नव्हता. आपलं कोण आहे, फर्क कोण आहे, शत्रू कोण आहे, जवळचं कोण आहे, काही नाही. दिसल त्याला धरायचं, तोंडामध्ये टाकायचं, मारू लागला. काळी उदासन सर्व बक्षिता होया पण तेवी रक्षसगण कुंभकर्ण बक्षित. कुंभकर्णाला भ्रम झाला. रणांगणामध्ये भ्रमित झाला. त्याच्या लक्षातच येणं आपण काय करायलोय. प्रलय काळामध्ये अग्नी लागावा आणि तो अग्नी वनामध्ये दिसल त्याला जाळत असतो. अग्नीला काय वल असू द्या, वाळला असू द्या, कुणी असू द्या, जेवढं येईल तेवढं वनामध्ये जाळ चढून जातं. तशा पद्धतीने कुंभकर्ण सगळ्यालाच मारू लागला, खाऊ लागला. राक्षस आणि वानर त्याच्या लक्षात येत नाही. दिसेल त्याला उचलून तोंडात टाकू लागला. मांस खावया येती भूते कुंभकर्ण बक्षित्या ते पिशाचे कंकाळे समजते असुला ते बक्षित. सगळ्याला मारू लागला महाराज. भूतावळी मेले. राक्षस मेल्यानंतर त्यांचं मांस खाण्यासाठी भूतावळी रणांगणामध्ये येत होत्या. कुंभकर्ण हे भूत सुद्धा धरून तोंडामध्ये टाकू लागला. हसवल आहेत, वनातले वनचर आहेत, प्राणी आहेत, राक्षस आहेत, वानर आहेत. दिसल त्याला उचलून तोंडामध्ये टाकून मारू लागला. वृक्षशिळा पर्वत पाषाण वानर युद्ध करिता निर्वाण रनिनागवे कुंभकर्ण आले दाहोनी श्रीरामापाशी. वानरांनी मोठमोठाले पर्वत घेतले, पर्वतांची शिखरं घेतली, शाल ताल झाडं घेतली आणि त्या असणाऱ्या झाडाने मारू लागली कुंभकर्णाला. पण कुंभकर्ण मद उन्मत्त झालेला आहे, बळ उन्मत्त झालेला आहे. तो वानरांना ऐकत नव्हता. त्याच्यामुळे वानर परत फिरले, रामचंद्राच्या पायापाशी आले. कुंभकर्ण नाके विन रणी वानरा करिता कंदन देखोनी गोपाल रघुनंदन धनुष्यबाण सज्जोनी. आणि भगवान श्रीरामचंद्रांनी पाहिलं कुंभकर्ण ज्याला नाकच नाही तो रणांगणामध्ये आलेला आहे आणि माझ्या वानरांना मारायला लागलाय. माझ्या वानरांना हा कुंभकर्ण मारतोय, त्यांचं भक्षण करतोय. म्हणून भगवंताला राग आला. रामचंद्राला हातामध्ये धनुष्यबाण घेतला. काय करतात. सुवर्णबंदी अति सुंदर मणी रत्नांकित मनोहर पाचुबंद परिकर चाप गंभीर शोभत. भगवंताच्या हातामध्ये सुवर्णाचं धनुष्य आहे, कोदंड आहे आणि ते धनुष्य सगळे असणारे मणी रत्नाचे होते. रत्नापासून बनवलेले मणी, सुवर्ण अलंकाराचं असणारं ते धनुष्य होतं. पाचू नावाचा अलंकार आहे, त्यानं असणारं सजवलेले ते धनुष्य भगवंताचं हातामध्ये घेतलं. काय करतात. एसिया सज्जोनिया धनुष्यासी वानर घालोनी पाठीशी राम खळवळा रणाविवेनेशी कुंभकर्णासी निकटावया. अशा प्रकारचं धनुष्य भगवंताने सज्ज केलं आणि कुंभकर्णाला मारायचं. कारण आपल्या वानरांना तो त्रास देतोय
म्हणून धनुष्याला बाण लावला भगवंतानी आणि कुंभकर्णाच्या दिशेनं रामचंद्र निघाले. श्रीरामे सजोनिया मेढा उभा कुंभकर्णा पुढा रामने टका धनुर्वाडा मागा पुढा हालोनेरी. आणि कुंभकर्णाच्या समोर रामचंद्र आले. धनुर्वाडा रामचंद्र आहे. जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे रामचंद्र आहेत. काशीहून थोर नसे तीर्थ, मातेहून आन नसे दैवत, आणि रामचंद्रासारखा धनुर्विद्या जगतामध्ये, धनुर्धारी जगतामध्ये रामाशिवाय कोणीच नाही. अन्ना समान नसे दान, व्रत नसे एकादशी समान, 23 श्री रघुनंदना समान, आन नाही धनुर्धर. जैमिनी अश्वमेध अध्याय 66. रामचंद्रासारखा श्रेष्ठ धनुर्वाडा जगतामध्ये कुणीच नाहीये. असा असणारा रामचंद्र कुंभकर्णाच्या पुढे आले. कुंभकर्णाला मागेही सरू देत नव्हते, पुढेही येऊ देत नव्हते. काय केलं? दोही बाही वानरगण निकटवर्ती लक्ष्मण, रणिशोभता रघुनंदन विभीषण दाविनला. आणि कुंभकर्णाला मधी घेरला. कुंभकर्णाच्या बाजूनं किंवा रामचंद्राच्या बाजूनं वानर आहेत, दोन्ही बाजूनं. लक्ष्मण निकट आहे. बघा, जो सदोदित रामाच्या जवळ आहे तोच लक्ष्मण आहे. लक्ष्मण सदोदित रामचंद्राच्या निकट आहे. निकट म्हणजे जवळ. अनन्य भक्ती लक्ष्मणाकडे आहे. त्याच्यामुळं लक्ष्मण रामचंद्राच्या जवळ आहे. वानर दोन्ही बाजूने आहेत. विभीषणजी रामचंद्राच्या जवळ आहेत. काय करतात? घालोनिया लोटांगण वंदोनी श्रीरामचरण, मृदुमंजूळ मधुर वचन विभीषण विनवित. आणि ज्यावेळेस रामचंद्र निघाले कुंभकर्णाला मारायला, त्यावेळेस विभीषण धावले, रामचंद्राच्या पाया पडलं. कारण विभीषणाला माहिती आहे, राम जर निघाले, रामाचे बाण जर सुटले तर जगतामध्ये कुणीच निवारण करू शकत नाही. कुंभकर्ण बापुड आहे. कुंभकर्णामध्ये काय ताकद आहे रामाचे बाण अडवण्याची? अहो, देखोनी श्रीरामाचा बाण, शंकर घाली लोटांगण, त्या श्रीरामासी मारील कोणा. अहो, कोण? रामचंद्राने जर बाण सोडला तर महादेव सुद्धा त्या बाणाला नमस्कार करतायत. असे बाण आहेत ज्याचं निवारणच होणार नाही. हे विभीषणानं ओळखलं. रामचंद्राच्या जवळ गेले, पाया पडले. काय बोलतात? कुंभकर्णा वडी मोठी त्याची घेऊन या भेटी, जो मी सांगे जीवाच्या गोष्टी तव शरवृष्टी न करावी. आणि विभीषणजी आम्हाला बोलतायत, भगवंता कुंभकर्णाला मारायला चाललात, त्याच्याबरोबर युद्ध करायला चाललात, जावा. मी काही अडवायला आलेलो नाही. पण कुंभकर्ण हा माझा भाऊ आहे आणि मला त्याच्याबरोबर फक्त 2 गोष्टी बोलू द्या. कारण मलाही माहित आहे, जर तुमचा बाण सुटला कुंभकर्ण जगणार नाही. म्हणून मला त्याच्याबरोबर थोडं गोष्ट संवाद करू द्या, त्याच्याबरोबर बोलू द्या. जोपर्यंत माझा आणि कुंभकर्णाचा संवाद होतोय, आमचं बोलणं होतोय, तोपर्यंत तुम्ही बाण सोडू नका, असं विभीषणजी बोलतात. निवारून या वानरगणा युद्ध ठेवून अरदक्षिणा, पेटावया कुंभकर्णा अज्ञापना मत द्यावे. आणि विभीषणजी सांगतायत, रामा वानरांना आवरा, कारण ती तुमच्याकडेच आहे. सगळ्या वानरांना आवरा. थोडा वेळ मला आणि कुंभकर्णाला एकांत द्या. जोपर्यंत मी कुंभकर्णाबरोबर चर्चा करतोय, बोलतोय, तोपर्यंत वानरांनाही आवरा आणि तुम्ही कसलाही कोणताच बाण सोडू नका. आमचं संवाद होऊ द्या, आमचं बोलणं होऊ द्या, असं विभीषणजी बोलतात. कृपेने बोले रघुनाथ कुंभकर्णा तिउन्मत, रागे करील तुझा घात कुळ शर्यार्थ वाढेल. आणि रामचंद्र सांगू लागले, विभीषणजी जायचं म्हणताय कुंभकर्णाकडे, जावा, पण माझ्या मनामध्ये शंका आहे, ती उन्मत झालेला आहे. आधीच तिचं नाकन कान कापलेलं आहे, पिसाळल्यासारखं करायला लागलाय. तुम्ही जर गेला तर ती तुम्हाला मारील, तुम्हाला ती रणांगणामध्ये मारून टाकील. त्याच्यामुळे मग तुम्हाला जर मारलं तर मग आमचं काय? तुम्ही आम्हाला शरण आलेले आहेत. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जाऊ नका. शेवटी तुमची इच्छा आहे. रामचंद्र बोलतात, एकदा श्रीराम वचन विभीषण आले रुदन, प्रेम देखोनी रघुनंदन अज्ञापन दिले. आणि रामचंद्राचं बोलणं ऐकलं. रामचंद्र म्हटले नाही जाऊ नका, पण सांगितलं तुम्ही गेले की तुम्हाला कुंभकर्ण मारेल, त्याच्यामुळं जाणं मला काही योग्य वाटत नाही, असं रामचंद्र बोलल्यानंतर विभीषणाला रडू आलं. महाराज, भाऊ आहे तो, सख्खा भाऊ आहे आणि तो आता मारणार आहे, तो जगत नाही रामाच्या बाणानं.
आणि आपल्याला त्याच्याशी बोलायचंय, पण रामचंद्र काही आपल्याला आज्ञा देत नाहीत. विभीषणजी रडू लागले. कुंभकर्णाचं आणि विभीषणाचं, कुंभकर्णावर जे विभीषणाचं प्रेम होतं, बंधुप्रेम, ते भगवंतांनी पाहिलं. पाहिल्यानंतर रामचंद्रांनी विभीषणाला जाण्याची, भेटण्याची आज्ञा दिली. समुख देखुनी विभीषण कुंभकर्ण आले रुदन, बाळपणापासून प्रतिपालन येणे केले. आणि मग ज्या वेळेस विभीषणजी कुंभकर्णाच्या समोर गेले, जवळ गेले, कुंभकर्णानं पाहिलं विभीषण आहे, आपला भाऊ आहे. कुंभकर्णाला दुःख, त्या ठिकाणी रडू आलं. म्हणले हाच भाऊ आहे, ह्यानं आपलं लहानपणापासून प्रतिपालन केलेलं आहे, आपला बंधुराज आहे, असं कुंभकर्ण बोलू लागला. माता पिता धाय दाता त्याहून त्याची अधिक प्रेमता, त्यासी रावणे हानिता लाता ती विवळता स्पंदता. आणि माहिती होत कुंभकर्णाला, रावणानं लाथा घातलेल्या विभीषणजीला. कुंभकर्णाला दुःख झालं. आई वडिलांसारखं प्रेम असणार आहे विभीषणजी आपल्यावरती करतोय. आई वडिलांनंतर आपल्यावर प्रेम करणारा कोण असेल तर तो विभीषण आहे, आपला भाऊ आहे. आणि या विभीषणाला राजा रावणानं लाथा घातल्या, याचं दुःख कुंभकर्णाला झालं. आणि ते दुःख आठवून कुंभकर्ण रडू लागला. कोणी कुंभकर्णाचे रुदन स्वयं बोले विभीषण, कुळ रक्षणार्थ आपण स्वहित संपूर्ण सांगितले. कुंभकर्ण रडू लागला. रडत असताना, विवळत असताना विभीषणजीनं पाहिलं. विभीषणाने सांगितलं, दादा कुंभकर्णा, मी राजा रावणाकडे गेलो होतो, पण कुळाचा क्षय थांबवण्यासाठी गेलो होतो. त्याला 2 गोष्टी हिताच्या सांगाव्या म्हणून मी गेलेलो होतो, पण त्यानं काय ऐकलं नाही. क्रोधानं मला लाथा मारल्या. मला त्याचा राग नाहीये, पण त्याचाच कुलक्षय होणारा वाचावा आणि रावणानं अक्षय राज्य करावा, आनंदानं राहावं, सुखी राहावं, याच्यासाठी मी रावणाकडे गेलो होतो, असं विभीषणजी बोलू लागले. असं विवेक प्रपंच हिता हाची हितार्थ परमार्था, त्याची रावणे हानी गेला दुःख अवस्था स्पंदत. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा कुंभकर्ण स्पंदन करू लागला, रडू लागला. विभीषणाला लाथा घातल्या होत्या. विभीषण कशासाठी गेलेला होता राजा रावणाकडे? हित सांगण्यासाठी गेलेला होता. की बाबा एवढंच म्हणणं होतं विभीषणाचं, रामचंद्राची पत्नी रामाला दे, तर तुमचं अक्षय कल्याण आहे, सुखानं राहतं, आनंदानं राहतं. रामचंद्राचा जर विरोध केला तर मग सगळे कुळाचा क्षय होणार आहे. ह्याच गोष्टी सांगण्यासाठी गेलेला होता विभीषणजी. पण त्या विभीषणाला सुद्धा ह्या रावणाने लाथा मारल्या, याचं दुःख कुंभकर्णाला वाटू लागलं. हे स्वहिताची माझी मात, नायक इंद्रजित लंकानाथ, प्रधान परिवार समस्त सेके प्रहस्त नायिके. कुंभकर्ण रडत असलेला पाहिला आणि विभीषणजी बोलू लागले, कुंभकर्णा, मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलं, राजा रावणाला सांगितलं, त्याचा अपमान करून बोलले मी त्याला. भर सभेमध्ये मोठ्या भावाचा अपमान करणं चांगलं नसतंय, पण काय करावं, त्याच्या हितासाठी मी त्याला अपमानपूर्वक बोललो. इंद्रजिताला बोललो, नाही बाप लेकाने ऐकलं माझं. मग राजा रावणाचे जे प्रधान होते, विश्वासातले जवळचे, त्या प्रहस्ताला बोलवलं, त्याला बोललो. पुन्हा महोदर मंत्री आहे, अनेक प्रकारचा अतिकाय मुलगा आहे, अनेक प्रकारचे जे रावणाच्या जवळचे होते, विश्वासातले होते, सगळ्यांना सांगितलं. पण माझी गोष्ट तेव्हा कोणीच ऐकली नाही. हानिता सभेप्रती मदक्षोभ चढला नाही चित्ती, बलात्कारे दोरोनी हाती श्रीराम प्रती दवडिले. कुंभकर्ण काय सांगायचं, मी गेलो होतो, मला लाथा मारल्या सभेमध्ये रावणानं, पण मला त्याचं तिळा एवढं सुद्धा दुःख नाही. मोठा भाऊ महाराज मारले म्हणून काय झालं एखादीला, जाऊ दे, मला त्याचं दुःख नाही, त्रास नाही, काही नाही. लाथा घालून मला रामचंद्राकडे पाठवलं, याच्यात मला आनंदच आहे, मला याच्यामध्ये सुख आहे. पण त्यांचा अहित होणार आहे, त्यांचा क्षय होणार आहे, याच्यासाठी माझी तळमळ होती. विभीषणजी बोलतात, या लागी गापन श्रीरामासी आलो शरण, माझे अपराध जे दारुण क्षमा संपूर्ण करावे. आणि कुंभकर्ण, म्हणून मी रामाकडे आलोय. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प आणू नका. युद्धा प्रसंगाला रामाला शरण आलाय, गेलाय, असं तुम्ही मनामध्ये काही आणू नका. मी आलो नाही, मला पाठवलंय, लाथा घालून पाठवलंय.
जा तू रामाला शरण, असं मला रावणानं सांगितलंय. त्यामुळे मी क्षमा मागतो. माझी याच्यामध्ये काही चुकी नाही कुंभकर्णाची. मला त्यानं लाता घालून पाठवलंय रामाकडं. मी काही स्वइच्छेनं आलेलं नाही. आलोय ती चांगलं झालंय. तुम्हाला मी तेच सांगणार आहे जे रावणाला सांगितलं, असं विभीषणजी बोलतात. ऐकता विभीषण वचन कुंभकर्णा आले रुदन, दोघा पडिले लिंगन स्रवती नयन दोघांचे. आणि मग अशा पद्धतीने विभीषणाचं बोलणं ऐकलं. सगळं ऐकल्यानंतर ना कुंभकर्णाला रडू आलं आणि कुंभकर्णाला प्रेम निर्माण झालं विभीषणाच्या बद्दल. त्याच्यामुळे कुंभकर्ण काय करतात, विभीषण तरुणी हाती कुंभकर्णे नेला एकांती, वैर करिता रघुपती कुळ समाप्ती कुळाशयो. आणि विभीषणाला हाताला धरलं. कुंभकर्णाला हातावरती घेतलं आणि एकांतामध्ये नेलं, जिथं कुंभकर्ण आणि विभीषण यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही. सम्रांगण सोडून एका ठिकाणी एकांत वासामध्ये दोघ जण गेले आणि कुंभकर्णाने सांगितलं, विभीषणजी तुमचं सगळं खरं आहे. आतापर्यंत जे झालं तेही मला माहिती आहे. तुमची तळमळ रावणाला सांगण्याची तेही मला माहिती आहे. आणि मला एवढं सुद्धा माहिती आहे, जर रामचंद्राबरोबर विरोध केला तर कुलाचा क्षय होणार आहे. कुळामध्ये पाणी पाजायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही, हेही मला माहिती आहे. कुंभकर्ण सांगू लागला, एकांत कुंभकर्ण सांगे अति भावार्थ, विभीषणा तुझे भाग्य समर्थ श्री रघुनाथ पावलासी. एकांतामध्ये गेल्यानंतर ना कुंभकर्णाने सांगितलं, विभीषणजी तुम्ही भाग्यवंत आहात म्हणून रामचंद्राकडे गेला. तुमचं भाग्य श्रेष्ठ आहे. राम तुम्हाला भेटला. रामचंद्राचं सत्य स्वरूपाचं प्रत्यक्ष स्वरूपाचं दर्शन तुम्हाला रोज होत आहे. सदोदित रामचंद्राची संगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही भाग्यानं समर्थ आहे. तुमच्या भाग्याचं वर्णन करता येत नाही. कुंभकर्ण बोलू लागला, गरिता जप तप ध्यान योगा योग अनुष्ठान, स्वप्नी न दिसे रघुनंदन तो सुप्रसन्न तुझ झाला. कुंभकर्ण सांगू लागला, विभीषणजी काय सांगायचंय. अहो किती जप केले, याग केले, यज्ञ केले, अथांग प्रयत्न केला, तरी सुद्धा रामचंद्र स्वप्नातही येत नाही. पण तोच राम तुमच्याकडे सदोदित प्रसन्न आहे. तुमच्यावरती त्या रामचंद्राची कृपा आहे. अहो रोज तुम्ही रामाला पाहताय. ज्या रामाला पाहण्यासाठी लोक हजारो वर्ष तपश्चर्या करताय, त्यांच्या स्वप्नात सुद्धा राम जात नाही. आणि तोच राम तुमच्या सदोदित समोर आहे. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आम्हा पासी मागे पुढे. ज्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवंत येत नाही, योग याद करणाऱ्याच्या, तप तपश्चर्या करणाऱ्याच्या, तो रामचंद्र भेटावा म्हणून किती सायास लोक करताय, तरी सुद्धा राम त्यांना स्वप्नातही भेटत नाही. आणि तुमच्या तर समोर उभे, रोज तुम्हाला रामचंद्र बोलतायत. त्याच्यामुळे विभीषणजी तुमच्या भाग्याचं वर्णन करायला येत नाही. दोघा बंधूचा एकांत कुंभकर्ण सांगे भावार्थ, पूर्ण अवतार श्री रघुनाथ निश्चितार्थ मी जाणे. आणि कुंभकर्ण सांगू लागला, विभीषणजी मलाही सगळं माहित आहे, पण काय करणार आहे. मलाही माहित आहे रामचंद्र पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार परब्रह्म चैतन्य विग्रही असा असणारा तो परमात्मा आहे, भगवंत आहे तो राम, हे मला माहिती आहे. कुंभकर्ण सांगू लागला, नारद वाक्याच्या निर्धारी श्रीराम अवतारी, त्यासी पाहता वैराकारी करील गोहरी कुळाची. आणि कुंभकर्ण सांगू लागला, विभीषणजी माहिती आहे मला, नारदांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आपण ऐकलं 22 कुंभकर्णाची आणि नारदांची भेट झालेली होती. त्यावेळेस नारदांनी सगळं सांगितलं होतं की तेच नारदांनी सांगितलेलं आहे, रामचंद्रजी आले ते आपल्यालाच मारायला आले. रामाचं दुसरं काही कारण नाही. दैत्याची कुळे नाशी, साधूचा माने दिवसी, याच्यासाठी तो रामचंद्र अवतरित झालेला आहे. तो पूर्ण ब्रह्म आहे. आणि त्या रामचंद्राबरोबर जर वैर केलं तर आपण सगळ्या कुळाचा नाश होणार आहे, हे सुद्धा मला ज्ञान नारदांनी सांगितलं. असं कुंभकर्ण सांगू लागला. श्रीराम वैर करिता जाण, सुपुत्र सैन्य प्रधान, क्षय पावेल रावण ही संपूर्ण मी जाणे. मला माहिती आहे विभीषणजी, सगळं माहित आहे. झोपत असलो तरीही मला माहित आहे, ज्ञान आहे. नारदांनी सांगितलेल्या गोष्टी मी विसरत नाहीये. रामचंद्राबरोबर जर वैर केलं तर रावण कुळासहित मरणार आहे. रावणाच्या कुळामध्ये कुणीच राहणार नाही, सगळी मरणार आहे. ती कुळाचा क्षय होणार आहे.
हे मला माहिती आहे, नारदांनी सांगितलेलं आहे. कुंभकर्ण बोलू लागला, थोर केले उचित होऊन या श्रीराम शरणागत कुलतारिले निश्चितार्थ आम्ही समस्त उद्धारिलो. आणि कुंभकर्ण सांगू लागला, विभीषणजी तुम्ही जे केलं ना ते अतिशय योग्य पद्धतीने चांगलंच केलेलं आहे. आता आम्ही मरणार आणि आम्ही कुठं जाणार आहे? नरकामध्ये जाणार आहे. त्या नरकामध्ये किती आहेत महाराज? गरुड पुराणामध्ये बोलून 28 नरक भोगावे लागतात नरकामध्ये गेल्यानंतर. आणि त्या नरकामध्ये आम्ही सगळे जाणार निश्चितच आहे. आम्हाला माहित आहे पुढचं भविष्य, आम्हालाही माहित आहे, कारण आमच्या कर्मावरून आमच्या लक्षात येते काय कुठाने केले तर आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही नरकातच जाणार आहोत. पण तुम्ही, कुंभकर्ण सांगत आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी असणारा रामचंद्राला शरण गेला आणि शरण गेल्यानंतर ना तुमचा त्या ठिकाणी निश्चितच उद्धार झालेला आहे. आणि तुमच्यामुळं आमचा उद्धार आहे. तुम्ही एक रामचंद्राकडे गेले पण आमचा उद्धार निश्चितच आहे. रामचंद्र सांगतात युद्धकांडामध्ये 73 अध्याय महाराज, रावणाच्या पापी त्वरित नरका जावे कुळासहित धन्य भाग्याचा हरिभक्त कुळ समस्त उद्धारिले. रामचंद्र सांगतात कैकशीला, तुझ्या पोरांचे जर कुटाने पाहिले तर सगळी नरकाला जाणार होती, पण एका विभीषणामुळं आता मी सगळी स्वर्गाला पाठवतोय, वैकुंठाला पाठवतोय. आणि तेच कुंभकर्ण सांगताय, आम्ही जे केले ते आमच्या पापाचा हिशोब केला तर आम्ही नरकाला जाणार आहे, पण तुझ्या एका पुण्यामुळं. म्हणून धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारी येले यमाची यातना चुकविल दंड वंशी झाल्या एक हरिभक्त. म्हणून असं असणार त्या ठिकाणी. आठवण गेला तर पुढचं प्रमाणे, राक्षसांच्या कुळाप्रती विभीषणा तू भावार्थी तुझ्या टाई श्रीराम भक्ती परमार्थी तू एक. आणि तुमच्या मुळं आम्ही त्या ठिकाणी असणारे, आमचा उद्धार होणार हे निश्चित आहे. तुम्ही परमार्थी आहोत. तुम्ही रामचंद्राच्या भक्तीला लागले, रामाच्या संगतीला लागले, रामचंद्राला अनन्य शरण गेले, त्यामुळे तुम्ही भावार्थी आहेत. भावार्थाचा महामेरू तुम्ही असणारे आहेत असं कुंभकर्ण बोलू लागला. राक्षस कुळी धर्मभूषण सत्यानुवर्ती विभीषण तुझ्या धर्माचे निशान वैकुंठी जाण गाजत. काय सांगायचं विभीषणजी, राक्षस कुळामध्ये श्रेष्ठ असणारे तुम्ही आहेत आणि तुमची जी पोवर आहे ती वैकुंठामध्ये गाजणार आहेत पुढं. हे तुमच्या कीर्तीचा प्रताप आहे. तुम्ही रामचंद्राला शरण गेले, राक्षस कुळामध्ये जन्मलेले असताना सुद्धा रामचंद्राची भक्ती तुम्ही केली आणि त्या भक्तीच्या प्रतापावरती तुमच्या भक्तीचा गजर, तुमच्या भक्तीचा पताका वैकुंठामध्ये सुद्धा फडकेला असं कुंभकर्ण बोलू लागला. ज्याच्या ठाई श्रीराम भक्ती त्यास भय नाही कल्पांती काही काळ शरण येती पाया लागती महाविघ्ने. अहो कुंभकर्ण सांगू लागला, विभीषणजी काय सांगायचंय, राम नामाची ताकद आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये रामाची भक्ती आहे, यमकाळ त्याच्या पाया पडताय, यमकाळ त्याला लोटांगणी येत आहे. नित्य श्रीराम नाम स्मरणी यमकाळ लोटांगणी. यम आणि काळ त्याला लोटांगण घालीत येत आहेत. कुणाला? ज्याच्या अंतकरणामध्ये रामचंद्राविषयी प्रेम आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये रामचंद्राविषयी भक्ती आहे, त्याच्याकडे संकट येतच नाही. संकट त्याच्या पाया पडतं, संकट त्याच्याकडे येत नाही, त्याच्या पायावर लोळत येतं. म्हणून पृथ्वी बुडावया हडबडे आकाश तुटून या पडे तरी नाम स्मरत्याकडे भय बापुडे रिगेना. भगवंताचं भजन करणाऱ्याकडे भीती येत नाही. काय आता जेवढं सांगितलं तेवढं होऊ शकतं. एखाद्या वेळेस पृथ्वी बुडल, आकाश तुटून पडल, पण जो हरी नाम धारक आहे त्याला काही होत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही आम्ही मिळून आता सावधान एकाग्रता भावे स्मरता श्री रघुनाथा भय सर्वथा माही. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून भजन करावं लागतं, रामचंद्राचं नामस्मरण करावं लागतं. कोणतंच संकट येणार नाही. कुंभकर्ण सांगू लागला, रणी खवळला श्री रघुनाथ करी राक्षसांचा घात मज सकट लंकानात कुळ समस्त निर्दाळीला. आणि कुंभकर्ण पुढे सांगू लागले, रामचंद्र जर खवळले, जयाची विक्षेप भ्रुकुटी, अहो ज्याची नुसती डोळ्याची पापणी अनंत कोटी असणारे जे काही ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड ढासळतील, उतरंडी नुसते ढासळतील. भुवयामध्ये एवढी ताकद आहे रामाच्या. असा असणारा तो राम आहे. आणि तो राम जर खवळला
तो राम जर रागवला तर माझ्या सहित नाही रावणा सहित सगळ्या जगताचा नाश करण्याची ताकद एका रामचंद्रामध्ये आहे असं कुंभकर्ण सांगू लागले. त्रिगोनी श्रीरामाशी शरण राक्षस कुळ संरक्षण तू वाचलासी विभीषण तिळ तर्पण पिंडदाना. अरे विभीषणजी तुम्ही रामचंद्राला शरण गेले, तुम्ही वाचलात, तुम्हाला कोणीच मारू शकत नाही. आता तर नाहीच, कारण का आता रामचंद्र तुमचं रक्षण करताय आणि रामचंद्र पाठीशी आहेत. आता तुमच्याकडे कोणीच तुम्हाला कसलंच संकट येत नाही. तुमचा उद्धार झाला, तुम्ही वाचलात. मग एवढं आमच्या लक्षामध्ये येतं आता आहे आम्ही सगळीच मरणार आहोत. आमच्या कुळामधली सगळी पोरं नातू पंतू सगळी मरणार आहेत. मग आम्ही मेल्यानंतर ना आमचं पाठीमागं 10व 13व घालायला कोण आहेत? फक्त तुम्ही एकच आहे. आमचं तिळ तर्पण करण्यासाठी, आमची मेल्यानंतरच्या क्रिया करण्यासाठी, आम्हाला पिंडदान देण्यासाठी फक्त एकच तुम्ही शिल्लक राहताल असं कुंभकर्ण सांगू लागला. तुझे भाग्य अति समर्थ तुझं तुष्टला श्री रघुनाथ लंका राज्य होईल प्राप्त जाण निश्चित विभीषणा. अरे विभीषणजी तुमचं भाग्य समर्थ आहे, श्रेष्ठ आहे. तुमच्यावरती राम प्रसन्न झाले, रामचंद्राची सदोदित कृपा तुमच्यावरती आहे. त्याच्यामुळे लंका राज्य तुम्हाला सहज भेटणार आहे, याच्यामध्ये काहीच शंका नाहीये असं कुंभकर्ण बोलतात. धन्य प्रतापी रघुनंदन न जाजीनता दशानन लंका राज्य दिले दान अन्यथा कोण करू शके. अहो धन्य प्रतापी रामचंद्र आहेत. बघा कुंभकर्णाला सगळं माहिती आहे महाराज, काही माहिती नाही असं नाही. रामचंद्राचं चरित्र आतापर्यंत सगळं माहिती आहे. कुंभकर्ण सांगू लागला विभीषणजी अजून रावणाला जिंकलेलं नाही आणि रावणाला जिंकायच्या आधी रामचंद्रांनी तुम्हाला लंका दान केलेली आहे. ती लंका घाण ठेवलेली आहे हनुमंताकडे. हनुमंत त्या लंकेचं संरक्षण करतोय. वाळूची लंका बनवून समुद्राच्या किनाऱ्यावरती रामचंद्रांनी ठेवलेली होती आणि संरक्षण करता हनुमान आहे. हनुमंताची भीती कळी काळाला आहे म्हणून त्या लंकेकडे कोणी बघत नाही. आणि ज्यावेळेस रावणाला मारील त्यावेळेस ओरिजिनल लंका रामचंद्र घेतील आणि तुम्हाला त्या लंकेचं राजा बनवतील असं कुंभकर्ण सांगू लागला. आम्ही जोडीला लंकार्थ दाटुकेपणाचा पुरुषार्थ तुवा जोडीला श्री रघुनाथ निज मोक्षार्थ राक्षसा. अरे विभीषणजी आम्ही ताकद दाखवतो, पुरुषार्थ दाखवतोय, लौकिकासाठी आहे हो. लोकांना कळावं आमच्यामध्ये किती ताकद आहे, आम्ही काय काय करू शकतो. ही लौकिकासाठी आमचं नाव झालं. पण तुम्ही श्रेष्ठ आहात, भाग्यानं समर्थ आहे. अहो तुमच्यावरती रामाची कृपा झालेली आहे. राम तुम्हाला जोडला गेलेला आहात. तुम्ही परमार्थाच्या जवळ गेलेला आहेत. परमार्थासारखं धन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आम्ही लौकिकासाठी जगामध्ये नाव मिरवतो, पण तुमचं नाव तुम्ही आता मोक्षात तुमचा उद्धारच झाला. रामचंद्राचं सदोदित संभाषण संवाद दर्शन तुम्हाला होत आहे असं कुंभकर्ण बोलू लागला. लागता श्रीरामाचे बाण मी पावेन ब्रह्मपूर्ण परमोल्लासे आपण कुंभकर्ण अनुवादे. कुंभकर्ण सांगू लागला विभीषणजी रामचंद्राचा बाण लागायला सुद्धा भाग्य लागतं. कोणालाही रामचंद्राचं बाण लागत नाही. आणि त्याच्यामुळं मी जर रामाच्या बाणानं मेलो तर आमचा उद्धारच होणार आहे महाराज. उद्धार होणारच आहे, कारण नारदांनी सांगितलेलं होतं रामचंद्राचा बाण लागून तुम्ही मरणार, तुमचा उद्धार होणार आहे. हे रावण कुंभकर्ण, हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू आणि तिसरा शिशुपाल वक्रदंत. ही विष्णूच्या वैकुंठातली द्वारपाळाचे आणि विजय. त्यांना शाप दिलेला आहे. 3 अवतार तुम्हाला राक्षस फळामध्ये घ्यावी लागतील. तेच 3 अवतारामध्ये पहिले हिरण्यक्ष हिरण्यकश्यप आहे, रावण कुंभकर्ण, शिशुपाळ वक्रदंत. हे 3 जण आहेत. आणि हे आता कुंभकर्ण मिळाला की परत विष्णूकडे जाणार आहेत वैकुंठाला. त्यामुळे रामाचा बाण लागला की आमचा उद्धारच होणार. कुंभकर्ण बोलू लागला. घालोनिया लोटांगण वंदोनीस विभीषणाचे चरण श्रीरामासी करावयारण अज्ञापन मज देई. लोटांगण घातलं, विभीषणाच्या पाया पडले. कुंभकर्ण सांगितलं महाराज युद्धाला निघालोय, रामचंद्रा बरोबर युद्ध करायला चालूय, जिंकत नाही आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहित आहे. पण आता आवेश दाखवून जेवढं सामर्थ्य आहे तेवढं सामर्थ्यानं रामचंद्रा बरोबर युद्ध करतो, तुमची आज्ञा द्या. कुंभकर्ण विभीषणाला बोलतात. भजकोप आला घोरंदर युद्धी नाटवे अपपर तू येतोनी परतासर आम्ही निशाचर विवेकी. कुंभकर्ण सांगू लागला विभीषणजी कसं आहे
मी जर आता युद्ध करायला लागलो की मला कळत नाही मग रणांगणामध्ये नेमकं काय करायला आपण, माझ्या लक्षामध्ये येत नाही. त्यामुळे तुम्ही लांब जावा बरं माझ्यापासून, कारण माझ्याच लक्षात येत नाही मी कोणाला मारतोय नंतर. त्याच्यामुळं कदाचित चुकून माझ्याकडून तुमचा घात होईल. आता होणार नाही पण सांगता येत नाही, मला काही लक्षामध्ये येत नाही युद्ध करायला गेल्यानंतर. म्हणून तुम्ही इथून लांब जावा रामचंद्रापाशी, असं कुंभकर्ण सांगू लागला. आम्ही राक्षस उन्मत समुख तुझला सदा येथ अवचट होईल अनर्थ निघ निश्चित सुगंध. कुंभकर्ण सांगतोय विभीषणजी आम्ही राक्षस आहे, उन्मत झालेला आहे, आमच्या काही लक्षात येत नाही, स्वार्थ परमार्थ आम्हाला काही कळत नाही, उन्मत विषयांत झालेले आम्ही राक्षस आहोत. त्यामुळे अचानक अवचटपणा चुकीनं आमच्या हातून तुमचा घात होईल किंवा तुम्हाला काहीतरी नुकसान पोचेल, तुम्हाला काहीतरी हानी पोचेल, याच्यासाठी तुम्ही रामचंद्राकडे लवकरात लवकर जावा, असं कुंभकर्ण बोलू लागला. श्रीरामाचा शरणागत तुझं मारणे नाहीत जवळ असता होईल अनर्थ निघ निश्चित सौभाग्य. आणि कुंभकर्ण सांगू लागले विभीषणजी आम्हाला तुम्हाला मारायचं नाही आणि तुम्हाला कुणीच मारू शकत नाही, कारण तुम्ही रामाचे आहात. जे जे रामाचे आहेत त्यांना कोणी मारू शकत नाही आणि तुम्ही रामाचे असल्यामुळं आम्ही तुम्हाला मारणार नाही, आम्हाला तुम्हाला मारायचं नाही, पण काही सांगता येत नाही. अवचट चुकून तुमचा जर आमच्याकडून जर काही अपराध झाला किंवा तुम्ही जर रणांगणामध्ये सापडले तर आमच्या लक्षामध्ये येत नाही, म्हणून लवकरात लवकर रामाकडे जावा, असं कुंभकर्ण सांगू लागला. कोणी जाई रघुनाथ तेथे तुझं न लागे अगात ऐसे बोलोनी कुंभकेत रणात निघाला. रामचंद्रापाशी जावा, हो काही होत नाही तुम्हाला, कारण मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवारा, यही त्याचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त रामचंद्राच्या आश्रयाला जावा, तुम्हाला काही होत नाही, कोणाचाही बाण लागत नाही, कोणताही राक्षस कोणी तुम्हाला हानी पोचवू शकत नाही. रामचंद्राच्या आश्रयाला रामचंद्रापाशी जावा, असं कुंभकर्णानं विभीषणाला सांगितलं. कुंभकर्ण युद्धासाठी निघाला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. जैसा काळा भूता कळित कायम यमपाशी बांधित आतंक सगळ्याची गिरीत ते विमान राहते कुंभकर्ण. आणि मग कुंभकर्णानं विभीषणाला सांगितलं जावा म्हणले तुम्ही रामचंद्राकडे, तुम्हाला काही होणार नाही, कुणीही मारू शकणार नाही. आणि इकडं कुंभकर्ण निघाला वानरांना भक्षण करण्यासाठी, वानरांना मारण्यासाठी. जसं काळ जीवमात्राला आकळतो, काळ आला की काळ माणसाला सोडत नाही. आपलं काळ आला की माणूस जसं पाश यम माणसाचं वेळ झाल्यानंतर यम येतो, पाश सोडतो आणि त्याचं प्राण हरण करतो. किंवा अंतक असेल आणि तो सगळ्याला गिळून टाकतो अंतकाच्या वेळी, प्रलय काळाच्या वेळी. तसा कुंभकर्ण वानरांचं भक्षण करू लागला. जे विवनी वनात वनस्थळी भस्म करीता देवी कुंभकर्ण वानरांचा कंदन करीता कपिकुळा. आणि जसं वनामध्ये अग्नी लागावा, प्रलय काळीचा अग्नी असावा, त्या वनामध्ये जे जे असेल ते सगळं अग्नी संपवून टाकतो, राख करतो. तशा पद्धतीचा कुंभकर्ण वानरामध्ये निघाला आणि प्रत्येक वानराला भक्षण करू लागला. कपिकुळाचं कंदन कुंभकर्ण करू लागला. करीत वानरा मर्दन एखादे कोणी कुंभकर्ण तेने क्षोभला रघुनंदन धनुष्यबाण सज्जुनी. पाहिलं रामचंद्रांनी हे वानरांना मारित आलेला आहे, वानरांचा अंत करीत आलेला कुंभकर्ण रामचंद्रांनी पाहिलं. भयंकर राग भगवंताला आला, हातामध्ये धनुष्यबाण घेतला, कुंभकर्णाच्या दिशेनं रामचंद्र निघाले. करीत धनुष्य टनत्कार नादे दुमदुमले अंबर कुंभकर्णाचे जीवर अति दुर्धर दचकले. आणि रामचंद्र कुंभकर्णाच्या पुढे आलं. फक्त रामचंद्राने धनुष्याची दोरी ओढली. दोरी ओढल्याबरोबर त्या धनुष्यामधून नाद झाला, आवाज झाला आणि त्या असणाऱ्या आवाजानं गिरीकंदर आकाश पाताळ सगळं दुमदुमून गेलं. कुंभकर्णाच्या कंठाळीमध्ये बसली. आवाजानं कुंभकर्णाला थरकाप सुटला. कोणी चाप गर्जन कोपे खवळला कुंभकर्ण लक्षणीय रघुनंदन सवेगापण दाविन्याला. आणि कुंभकर्णानं ऐकलं रामचंद्राच्या धनुष्याची फक्त दोरी ओढली
होती भगवंतानं, तर एवढा आवाज, प्रलय करणारा आवाज निर्माण झाला, ऐकला कुंभकर्णानं. हाच राम आहे. आणि त्या रामचंद्राच्या दिशेनं कुंभकर्ण निघाला. धावून येता कुंभकर्ण आडवाला लक्ष्मण, धनुष्य सज्जोनी संपूर्ण 7 बाण विंदिले. आणि कुंभकर्ण रामचंद्राच्या अंगावरती निघाले. आवेशानं रामचंद्राकडे चालले असताना लक्ष्मणजी मध्ये आले. रामाच्या आणि कुंभकर्णाच्या मध्ये लक्ष्मणजी आले. लक्ष्मणानं 7 बाण कुंभकर्णावरती सोडले. काय झालं? लागताही 7 बाण दंडाळीना कुंभकर्ण, तेथे कोणी लक्ष्मण बाण दारुण विंदिले. आणि लक्ष्मणजींनी 7 बाण सोडले बघण्यासाठी. कुंभकर्ण दंडाळे नाही, म्हणजे जाग्यावरनं हल्ले सुद्धा नाही. 7 बाणाचा परिणाम कुंभकर्णावरती काही झाला नाही. लक्ष्मणजींनी पाहिलं. मग निर्वाण अस्त्र, जीवघातकी अस्त्र, दारुण अस्त्र लक्ष्मणजी सोडू लागले. प्रेरून त्याचे बाण उपेक्षणीया लक्ष्मण, लक्ष्मणीया रघुनंदन कुंभकर्ण धावला. आणि लक्ष्मणाने सोडलेले बाण, त्या बाणाचा परिणाम कुंभकर्णावरती काही झाला नाही. कुंभकर्णानं लक्ष्मणजीची उपेक्षा केली, लक्ष्मणजींचा दुर्लक्ष केलं लक्ष्मणाकडे, आणि रामचंद्राकडे लक्ष केलं. आणि रामचंद्राच्या दिशेनं कुंभकर्ण निघाला. श्रीरामाची अंगवन न कोणी बोले कुंभकर्ण, रणी मारले रक्षोगण ते उपेक्षुन अनुवादे. रामचंद्राला समोर पाहिलं कुंभकर्णानं. आणि कुंभकर्णानं रामचंद्राचा प्रताप माहिती होता, रामचंद्राची शक्ती माहिती होती. पाठीमागचं रामचंद्राचं चरित्र कुंभकर्णानं लक्षात घेतलं. आणि त्याला उद्देशून कुंभकर्ण भगवंताला बोलू लागला. ऐका, विराज नवे मी वनगोचरा, त्रिशरा दूषण नवे निखर, मी तव नवे वाळी वानर, दुष्निश्चित शरविंदवया. आणि रामचंद्राच्या पुढे गेले कुंभकर्ण सांगू लागला, रामा काय वाटतंय तुम्हाला? तिवानामधला विराट नावाचा राक्षस आहे का म्हणले मी. उगा एवढ्याशा विराधाला मारलं, त्या विराधाला मारून माझ्यापाशी आला मोठेपणानं. जाऊ द्या म्हणले, खरं दूषण त्रिशाला ह्यांनाही मारलं, त्याच्यामधलं काय खरं दूषण सारखं वाटतोय का म्हणले मी. भरती बी जाऊ द्या म्हणले, वाडीला मारलं, झाडाच्या आडून मारलं म्हणले, दुश्चित असताना मारलं. आणि जसं ह्यांना मारलं तसं माझ्या पुढे चालणार नाहीये, असं कुंभकर्ण बोलू लागला. कबंध नवे मी पायवीन, मारीच नवे मी कनकहरीन, माझे नावा कुंभकर्ण, राम लक्ष्मण मर्दवया. रामा, तुम्ही कबंदाला मारलं. वनामध्ये किष्किंधेला येत असताना कबंदाला मारलं, त्याला पाय नव्हते. पायावीन असणारा तो कबंद होता, पण मला पाय आहेत ना. मी काय त्या कबंदासारखा काय बिगर पायाचा, माझ्याकडे पाय आहे. पुन्हा तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी असणारा सोन्याचं हरिण मारलं. हरणासारखं आहे का मी, माझ्याकडे धिप्पाड ताकद आहे म्हणले, असं कुंभकर्ण सांगू लागला. माझे हातीचा मुगदर, तिकट तिख्याचा दुर्धर, एने जिंतिले सुरासुर, यक्ष किन्नर पन्नग. अरे माझ्याकडे शूळ आहे, अतिशय त्या ठिकाणी धारदार शुद्ध धारा आहे, त्या 100 धारेचा असणारा तो शूळ आहे. आणि जो शूळ देव लोकांना कुणालाच उचलत नाही. काल ओवी आली बघा, 300 लोकांना शूळ उचलत नव्हता, अशा पद्धतीचा असणारा तो शूळ आहे. आणि याच शूळानं अनेक देव दानवांना जिंकलेला आहे, असं कुंभकर्ण बोलू लागला. दैत्य दानवा मानवा, एने जिंतिले म्या सर्व, रणी मारवया राघवा, घेऊन धाव आलो असे. रामा, याच शूळानं देव दानव मानवांना मी आजपर्यंत जिंकलेला आहे. याच शूळाच्या प्रभावावरती आम्ही त्रैलोक्यावरती विजयी गाजवत आलेलो आहोत. आणि याच शूळानं तुम्हालाही मारतो, असं कुंभकर्ण बोलू लागला. इंद्रदरीला जीवे जीता, तो मी ब्रह्मयाचा अनाथ, नाटकाना झाला गाता, उपेक्षित न मानवा. आणि कुंभकर्णानं आपला बायोडाटा सांगायला सुरुवात केली. म्हणले, रामा तुम्हाला काय हलक्या घरातलं वाटतोय का म्हणली मी. अरे 33 कोटी देवांचा राजा इंद्र, त्या इंद्राला आम्ही जिवंत धरलेला आहे. ब्रह्मदेवाच्या कुळामधले आहोत आम्ही, ब्रह्मवंशामधले आम्ही आहोत. उगाच त्या सुग्रीवानं नाकन कान कापलं म्हणून माझी उपेक्षा करू नका, म्हणून मला कमजोर समजू नका.
ताकदहीन समजू नका असं कुंभकर्ण बोलू लागला. नाककानांची हे व्यथा अल्पबादिना माझ्या चित्ता उणीव नव्हेची पुरुषार्था रणी रघुनाथा मर्दिन. अरे बाबा नाक कान कापलं मला त्याचं काही वाटत नाही, मला त्याचा त्रासच होत, मला नाक कान कापलेलंच कळलं नाही, माहिती नाही. मग त्याच्या वेदना होतील का? मला त्याचा काही सुद्धा त्रास होत नाही. फक्त नाक आणि कान नाही म्हणून तुम्ही माझी उपेक्षा करू नका, हीन दिन समजू नका, कमजोर समजू नका. त्या नाक कानाचं मला काही वाटत नाही. कुंभकर्ण सांगू लागला. ऐकोनी कुंभकर्ण वचन रामे विंदिले दुर्धर बाण तेने न डळे कुंभकर्ण मग निर्वाण मांडिले. असो पांडुरंगा गुरु प्रथम मला दुसरे चरण सांगतात या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचे अनुसंधान कुंभकर्ण आणि प्रभू रामचंद्राच्या युद्धाला सुरुवात झालेली. कुंभकर्ण टोचनवाला प्रभू रामचंद्र त्यांच्यातल्या गणतीतला विनामी वेगळाच आहे जरा. प्रभू रामचंद्र म्हणले बरं असू दे म्हणले. लगेच कुंभकर्णाचं बोलणं ऐकलं. प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला तरी कुंभकर्ण जागचा काय हल्ले ना. पुढे काय केलं. रामे विंदिता रुद्रास्त्र त्याचे हृदयी भेदला शर अति विवाळा निशाचर हातीचा मुग्धर गळाला. धनुष्याला बाण लावला. बाणावर प्रभू रामचंद्राने रुद्रास्त्राचा मंत्र म्हणले आणि बाण सोडल्याबरोबर कुंभकर्णाच्या छातीला बाण लागला. छातीत बाण लागल्याबरोबर कुंभकर्णाच्या हातात जी काय शूळ होतं ती शूळ खाली पडला. मुग्धर पडताची क्षिती कोपे खवळला भद्र जाती तोची मागुता घेऊन हाती श्रीरामा प्रती दाविन्यला. मग लगेच असणारा हातात जी काय मुदगुला खाली पडला कुंभकर्णाच्या. हात चलाकीनं आपल्या कौशल्याच्या जोरावर तरी लगेच मुदगुल उचलला आणि प्रभू रामचंद्रावर अंगावर चावू लागला. रणिमर्दता वानरा फुले पक्षी राक्षस बार गीत अश्वाखर कुंजरा पपरा लई राग आला. एवढा राग आला. रागाच्या भरात कुंभकर्ण भर प्रभू रामचंद्राकडे चाललेला मुदगुल हाणणार. तेवढ्यात मध्ये वाटत वानर येत होती. हत्ती यायचं, घोडं यायचं, रथ यायचं. बाजूला सारखा फिरका काय नाही. उचला की घाशात, उचलायचं की घाशात, खाऊन टाकायचं. असं आपलं विकण आपण तर समजा रागात काय मला कोण आहे ती काहीच कळलं नाही. तसं कुंभकर्ण रागात कळणार. दिसलं की खाऊन टाक, दिसलं खाऊन टाक. तर आपलं काय प्रभू रामचंद्र सैन्य काहीच कळेना. रणी मातला निशाचारा न ओळखे आपपर मारावया श्रीरामचंद्र घेऊन मुग्धर दाविन्यला. रणांगणाच्या ठिकाणी असणारा माजून गेला कुंभकर्ण म्हणले ताकदीनं आणि त्या राक्षसी वृत्तीनं. त्याला कळणाच आपलं खातोय का दुसऱ्याचं खातोय, आपल्याला मारतो का दुसऱ्याला मारतोय, काहीच कळना. प्रभू रामचंद्राकडे जाताना जे वाटत येत होतं सगळ्यांना खात खात कुंभकर्ण मुदगुल हातात घेऊन प्रभू रामचंद्राला मारतोच म्हणायचा. मुग्धरेसी घेऊन धाव निकट ठाकला राघव तो जवानी गाव केलेला गव श्रीरामे. जरा जवळ प्रभू रामचंद्राला मुदगुल गर 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 फिरवला आणि प्रभू रामचंद्राला असं मारणार. तेवढ्यात प्रभू रामचंद्राने काय लाघव केलं. निकट येता कुंभकर्ण वायुअस्त्र सज्जून श्रीरामे सोडिला बाण निज निर्वाण साटोपे. कुंभकर्ण आपला मारणारा प्रभू रामचंद्राने बघितलं धनुष्याला बाण लावला. पाण्यावर म्हणले असणारा वार्याचा मंत्र म्हणले गेले. बाण सोडला कुंभकर्णावर. धन्य त्या बाणाची नवाळी मुग्ध रास्ताही करतळी भाऊचे दोन्ही समूळी भूमंडळी. धन्य ताकद त्या बाणाची होती. म्हणजे त्या बाणाने काय केलं. धनुष्याला बाण लावला. बाण सोडल्याबरोबर ज्या हातामध्ये मुदगुल होता खवाट्यापासूनच हात खाली दंदिशी पाडला. भाऊचे दिदा समूळी कुंभकर्ण दुर्बळी तेने गाये न दंडाळी आला रोळी देवोनी. आपला हात मुदगुळासहित एक हात खाली पडला तरी कुंभकर्ण घाबरला नाही. मग तर लई म्हटल्याने आरुणी टाकली. काय म्हणला वाचा. छेदिले यावा महत्ता माझा नवचे पुरुषार्थ वा वा वा. दक्षिणस्ते मी समर्थ रणी रघुनाथ मारावया. अहो प्रभू रामचंद्र तुम्ही माझा असणारा उजवा हात उडवलेला असेल. डावा हात अजून पट्ट्याचा जसाच्या तसा आहे. मी काही ताकदीनं अजून कमी नाही. प्रभू रामचंद्र हिंमत असेल तर ग्रह पुढवा असा कुंभकर्ण आवेशाने प्रभू रामचंद्राला बोलू लागला. श्रीराम लक्ष्मण केवळ दीर्घ उपडोनिया शाल धाविन्याला उताव्याला रणकल्लोळ संग्रामी. लक्ष प्रभू रामचंद्राकडे कुंभकर्णाने केलं. भला म्हट्ट असणार शूळ नव्हता असणार
ताल नावचं झाड उचललं आणि गरगर फिरवत प्रभू रामचंद्राकडे निघालेले आहेत. रणी सरकता तरकता शाल असते तळपता मारावया श्री रघुनाथा असे धावता साठवले. रणांगणाच्या ठिकाणी जसं पहिला असणार खाड्या खांदतो माग पुढे सरकतो तसं माग पुढे सरकत कुंभकर्णामध्ये असणाऱ्या डाव्या हातात शाल नावचं झाड धरलेला आणि प्रभू रामचंद्राच्या अंगावर टाकण्यासाठी निघाला. श्रीरामाचे येता बाण शाल हस्ते मोडून रणी मारावया रघुनंदन आला गरजोना कुंभकर्ण. प्रभू रामचंद्राचा बाण येतो पण हातामध्ये शाल नावचं झाड म्हणले असणारा गरगर 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 फिरवत कुंभकर्णामध्ये प्रभू रामचंद्राकडे निघालेला आहे. आजानुभाऊ अत्यंत द्वारा शोभा शोभे भुजंगकार मारावया श्री रामचंद्र शाल वृक्ष उचलिला. आजानुभव प्रभू रामचंद्र आहे आणि त्या प्रभू रामचंद्राला संपवण्यासाठी भला मोठा असणारा शाल नावचं झाड कुंभकर्णाने उचललेलं आहे आणि उचलून प्रभू रामचंद्राकडे निघालेला आहे. लक्षच्याकडे चालले त्याचा जव लागे गाव तव श्रीरामे करुणी लवला हो इंद्रास्त्र सज्जोनी पाहो सशाल भाऊ छेदिला. कुंभकर्ण आयुष्याने प्रभू रामचंद्राकडे आलेला आहे. शाल नावचं झाड प्रभू रामचंद्राने प्रभू रामचंद्राच्या अंगावर टाकणार कुंभकर्ण तेवढ्यात प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला. बाणावर असणार इंद्रास्त्राचं नियोजन केलं. बाण सोडला. ज्या हातामध्ये कुंभकर्णाच्या शाल नावचं झाड होतं त्या झाडासहित कुंभकर्णाचा हात उडवला. दुसरा हात कुंभकर्ण संपला. जरा चित्र समोर आलं कुंभकर्णाचं. सुवर्णपत्री बाण शोभता छेदोनी कुंभकर्णाचा हात बाण परतोनी भातारी घात श्री रघुनाथ. शूरवीर प्रतापी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा सुवर्णपंखी बाण सुटलेला होता आणि त्या बाणाने कुंभकर्णाचा डावाही हात उडवला गेला. बाणाने त्याचं काम केलं गेलं. जिथून निघाला तिथून परत प्रभू रामचंद्राच्या भात्यात येऊन बसला. उभयभुजा रघुपती छेदोनी पाडिली अक्षिती धनुष्य ठेवणी हाती श्री रघुपती राहिला. मग कुंभकर्णाचे आता आपण दोन्ही हात संपवलेले आहेत. असा कुंभकर्ण नुसतं दोन्ही हात नसलेला असा कुंभकर्ण बरोबर रामचंद्र बघितला म्हणजे आता काय कुंभकर्णाचं संपलं म्हणजे हातातला धनुष्यबाण प्रभू रामचंद्राने खाली ठेवला. उभयभुजा झाल्या क्षीण रणिनी क्षत्री कुंभकर्ण त्या वीर नलिंदी बाण धर्म प्रवीण श्रीराम. धर्मशास्त्रावर बोट ठेवणार आहे आणि धर्मशास्त्रात हुशार असणाऱ्या प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाकडे बघितलं. दोन्ही हात नाहीत. आता दोन्ही हात नाहीत. शस्त्र कुंभकर्णाकडे नाही आणि ज्याच्याकडे शस्त्र नाही त्याच्याबरोबर भांडण करावं नाही. युद्ध करू नये धर्मशास्त्र सांगतंय. म्हणून प्रतापी असणाऱ्या प्रभू रामचंद्राने काय केलं धनुष्य खाली ठेवला. कुंभकर्ण म्हणे श्रीरामासी तू करे युद्ध न करीसी वा. प्रलय शक्ती आहे मजपासी तुम्हा दोघांसी मारावया. कुंभकर्णाने बघितलं म्हणलं प्रभू रामचंद्र वेळ झाली काय म्हणले तुमची का ठेवला म्हणलं धनुष्य खाली म्हणले. अहो माझ्या अजून अंगात ताकद संपलेली नाही. ह्या ताकदीच्या प्रलय काळासाठी शक्ती माझ्याजवळ आहे. त्या शक्तीच्या जोरावर प्रभू रामचंद्र तुम्हाला बी आणि लक्ष्मणजीला दोघाला बी मारण्याची ताकद माझ्याकडे अजून आहे. युद्ध संपू नका. उचला धनुष्य. मजनमानी निशस्त्री क्षीण करुणिया रण उड्डाण दोघा करीना शतचूर्ण वानर सैन्य समवेत. अहो मी निक्षत्रिय झालो माझ्यापाशी शस्त्र नाही असं मला मानू नका म्हणले. कुंभकर्ण नावाचा आकाशात उड्डाण मारीन आणि वर्ण खाली येताना बरोबर तुमच्या दोघांच्या अंगावर उडी मारीन. वानरावर बी उडी मारीन. सगळ्याचं 100 तुकडं करून टाकेल असं कुंभकर्ण गर्जना करू लागला. ऐसे बोलूनी कुंभकर्ण दुर्धर धावा घेतली जाण मारावया राम लक्ष्मण आला पण असं बोलला कुंभकर्ण. हात नाहीत. दोन्ही हात नाहीत आणि पायाने पळतच प्रभू रामचंद्राच्या अंगावर दोघाला बी संपवतो असं म्हणून पळतच प्रभू रामचंद्राच्या अंगावर निघाला. आम्ही तर निंदिता पैबाण मागे न सरे कुंभकर्ण महाराज. दोघा करावया शतचूर्ण दीर्घ उड्डाण त्याने केले. प्रभू रामचंद्र परत धनुष्य उचलला. धनुष्याला भरपूर बाण भर 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 कुंभकर्णाकडे बाण सोडू लागला. पण बाणाकडे लक्ष नाही कुंभकर्णाचं. किती पण लागू दे पळतच म्हणला उडी टाकणार दोघांच्या अंगावर आणि दोघालाही संपून टाकणार. या आयुष्याने कुंभकर्ण पुढे पळत पळत निघालेला आहे. भाऊ छेदिल्या निशाचर मारावया रामचंद्र धाविण्याला अति सत्वर कोपे दुर्धर उडाला. आपल्या असणाऱ्या
दोन्हीचे दोन्ही हात प्रभू रामचंद्र उडवलेले आहेत आणि त्याचा बदला घ्यायचा प्रभू रामचंद्राला संपवून टाकायचा हा मनात विचार आहे. आणि आवेशाने कुंभकर्ण दोघाही भावाला संपवण्यासाठी पुढे निघाला. सवेग घालोनी उड्डाण पूर्ण करावे राम लक्ष्मण येणे लागले कुंभकर्ण आला धावणी आवेशे. असं दोघांच्या जवळ जायचं, वर उड्डाण करायचं. जसं हिरीत पावताना वर उडून परत हिरीत उड्डाण मुटका टाकावा, तसा मला वर जायचं, वरण्याखाली मुटका बरोबर ह्या दोघांच्या अंगावर टाकायचा आणि दोघाला जागच्या जागेवर संपवायचं. हा विचाराने कुंभकर्ण उडणार तेवढ्यात. मने रामा राय साहेब दयावा आला पाहे तुझं कोण राखेल माये गरजोनी लागला आहे. मोठ्याने गर्जना करू लागला प्रभू रामचंद्र. हिंमत असेल, ताकद असेल तर आता जागेवर थांबा. कोण असा माईका झालाय तुम्हाला वाचवतो बघतो पट्ट्या म्हणला. म्हणून कुंभकर्णाने उड्डाण मारलं. येता देखोनी निशाचर बाणकाडीला अर्धचंद्र ज्याची लागताची दार छेदी जीवार वायूची. असणाऱ्या लगेच प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला अर्धचंद्री. आणि त्या बाण जर सुटला आणि बाण जर लागला तर त्याचा प्राणवायू संपतो. जीवच त्याच्या असणाऱ्या देहातून निघून जातो. असा अर्धचंद्री बाण प्रभू रामचंद्राने धनुष्याला लावला. श्रीराम धनुर्वाडा संपूर्ण विंदोनी अर्धचंद्र बाण उडता विंदोनी दोन्ही चरण कुंभकर्ण पाडीला. धनुर्विद्यामध्ये पारंगत असणाऱ्या प्रभू रामचंद्र अर्धचंद्री बाणाला बाण सोडला. असा कुंभकर्ण आकाशात उडालेला होता आणि दोन पाय हवेत. हांडे पायच म्हणजे कुंभकर्णाची कमर बसणच वाया. नाही नाक नाही कान छेदोनिया कर चरण रणी पाडला कुंभकर्ण तरी अंगवना सांडिना. काय ताकद असेल, काय भक्तीची वासणारे भक्ती असेल त्याच्याच काय कुंभकर्ण सोडणारच नाही म्हणला देवाला. आपलं ठेस लागली तरी बघवलं नाही काय की देवा. पोतीला चांगलं चाललं होतं तरी ठेस लागली. एवढं असतं वय तरास कुठं लिहावा दिलं. भाग्य वय तुमची नाची किती तरास आहे कुंभकर्ण. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. अतिशय कठीण आहे भक्ती करायला. सोपं आहे काय. दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत, कान बी नाही, नाक बी नाही. या परिस्थिती झालेली आहे तरी सुद्धा कुंभकर्णात दमाय तोंडात ती म्हणला प्रभू रामचंद्र तुम्हाला बघतोच म्हणला, सोडीतच नाही. असं भट्टनी गर्जना करून माझी अजून ताकद संपलीच नाही. पसरवणी आणि जमुका झेपावे श्रीरामा सन्मुखा ते कोणी शक्राधिका ललिका माणिक. मग म्हणला माझं काय संपली काय ताकद. संपली ना म्हणला. हा जबरात पसरला म्हणला. बघा प्रभू रामचंद्र गुलतो तुम्हाला हा करून निघाला. 30 कोटी देवानी यांचं युद्ध बघत होती. आता जसं आपल्याला आश्चर्य वाटलं कसं युद्ध करत सोडा. दोन्ही हात नाहीत, कान नाही, कसं रूप दिसत असं जरा कुंभकर्णाचा डोळ्यावर चित्रपटात पुत्रांना चित्रपटच आणा त्या कुंभकर्णाचा पिक्चर. हात नाहीत, पाय नाहीत, कान नाही, नाक नाही आणि जबडा पसारलाय. आणि प्रभू रामचंद्राला गिळतच म्हणू लागलेला आहे. पुढे जात असताना सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. माणूस दमकस काय सोडी नाही म्हणजे तरी पण निघालात. आपल्याला थोडा काटा टोचला तरी उद्यापासून तिकडं नग बाबा मंदिराकडेच नाही. शाप नगर काय देवाला चाललं तरी असं होतंय. अरे असं होतं मागच्या जन्मीचं कर्म असतंय. कर्माचं भोग भोगावा लागतात वाचा. नाही नासिका नाही कर्ण नाही त्यासी कर चरण अभिनव संग कुंभकर्ण वानर गण. कान नाही, नाक नाही, हात नाही, पाय नाही, थोडी गर्जना करतोय. अहो देवाला चाललेले असते ती 100 जण ऍक्सिडेंट झाला तर 50 मारते ती 1 वाजते. कर्म आडवं येते का त्याचा धीर सुटलेला नसतो. ती म्हणते काय होईल ती होईल. धीर जावातवर हो पांडुरंगी भाऊ. कुंभकर्णाने सगळं संपलं. वानर मंडळी हसा लागली म्हणजे असलं कुठलं असतं का खेळणं. मुगनाडीले सुग्रीवे कर चरण खंडिले राघवे कुंभकर्ण हे संग नवे उचित पावे श्रीरामे. सर्व वानर मंडळी म्हणू लागले सुग्रीव राजाने कान कापलं, प्रभू रामचंद्राने हात पाय कापलं. वेगळंच सोंग झालं म्हणजे आपल्या युद्धाच्या ठिकाणी म्हणजे असलं कसलं सोंग म्हणून वानर मंडळी हसू लागली. आता प्रभू रामचंद्र पुढे काय करतात ऐका. श्रीराम उदारा चक्रवर्ती त्याची छेदोनी दरिद्र कुमती त्याची देईल ब्रह्मप्राप्ती वेद गरजती पवाडे. काय काय वानर मंडळी काय विचार करू लागली. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी विचार केला का तर प्रत्येकाची विचार वेगवेगळे. जशी त्याची अंतर्वृत्ती तशी ते जगाची भाषा. अंतर्वृत्ती जशी असते तसं जगाला बघते ती. एका वानराने बघितलं म्हणजे काय प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे असणार. शाही शास्त्र 18 पुराणाची आणि वेद गर्जना करून सांगतात की प्रभू रामचंद्र
शूर आहेत, वीर आहेत, पराक्रमी आहेत आणि उदार अंतकरणाचे. माणसाने उदार असावं बरं का. पण उदार म्हणजे दुकानात उदार आणायचं नव्हे दुकानदार. लय उदार झाले की लगेच दुसरं दुकान. तसलं उदार नसावं. उदार अंतकरणाचं. उदार वेगळं, उदार वेगळं बरं का. देतानी कुठल्याही प्रकारचा असणारा मनामध्ये संकोच नसावा असा उदार अंतकरणाचे असणारे बरोबर रामचंद्र. आपण बघा उदार अंतकरणाचे तिकडं द्यायचं म्हणलं की दिघाणी आणि इकडं द्यायचं म्हणलं की हो कुणी बघितलंय देव ही देतं म्हणून देव देतं म्हणून का बिलकुल मोक्ष देणारे असणारे प्रभू रामचंद्र मध्ये असणाऱ्या की प्रभू रामचंद्र एवढं उदार अंतकरणाचे 66 पुराणचारी वेदगार करून सांगतात की एवढं जी काय असणार कापलं असणाऱ्या त्या कुंभकर्णाचं तर काय केलेलं म्हणले दारिद्र्य ज्याची जी काय वाईट प्रवृत्ती होती, वाईट बुद्धीच्या ठिकाणची जी काय विचार होते, जी वाईट काम त्याचा हात करत होतं, जी वाईट पाय काम करत होतं ते आधी हाणायला सुरुवात केलेली प्रभू रामचंद्राने. शेवटी प्रभू रामचंद्र असा जरी भक्त असला आपल्याकडे असला तरी त्याला ब्रह्मपदच म्हणजे मोक्षालाच पाठवतात असं वानर मंडळी म्हणू लागली. जेवी कराहू आकाशी ग्रासुदावे पूर्णचंद्रासी तेवी कुंभकर्णा श्रीरामासी ग्रासवयासी. जसं ग्रहणाच्या वेळेस राहू म्हणजे ग्रह चंद्राला गिळायला जातो त्याला दिवशी आपण चंद्रग्रहण म्हणतो. तशा प्रकारे जबडा पसरून कुंभकर्ण प्रभू रामचंद्राला गिळण्यासाठी पळतच निघाला. वर्णपत्री श्रीराम बाण मुखे ग्रासी कुंभकर्ण जय जय सोडी रघुनंदन ते ते आपण स्वयं ग्रासी. प्रभू रामचंद्राने बघितलं आपल्याकडे जबडापासून आ करत आलेला प्रभू रामचंद्राने बघितलं धनुष्यला बाण लावला आणि अर्धचंद्री बाणाचा परत प्रयोजन असणाऱ्या प्रभू रामचंद्राने केलं. बाण भरभर सोडत्यात. प्रभू रामचंद्राने सुटलेला बाण आ केलं की गिळून टाकायचे. बाण आला की गिळून टाकायचे. कित्येक बाण सोडले, कित्येक गिळले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. निज मुखे कुंभकर्ण रणांगणी ग्रासी बाण तेने क्षोभुनी रघुनंदन शरदारुण सजिले. स्वतःच मुख पसरलेलं आहे कुंभकर्णाने आणि मुख पसरून कुंभकर्ण बरोबर रामचंद्र जेवढं बाण सोडतात ते बाण सर्व गटा 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 गिळून टाकलेला आहे. प्रभू रामचंद्राने बघितलं. अतिशय राग प्रभू रामचंद्राला सुद्धा आला आणि प्रभू रामचंद्राने परत निर्वाणे त्या बाणाचं प्रयोजन करायला सुरुवात केली. कुठला बाण सोडत आहे का घ्यावया राक्षसाचा प्राण जेवी करताना सूर्य किरण तैसे संचिले निवन बाण जाशी निवारण असे ना. राक्षसाचा अंत करायचा आहे त्याच्यासाठी सूर्य किरण रूपी असणारा निर्वाणीचा बाण शेवटचा बाण तो बाण सोडला की पुढच्याचा अंतच होणार. अशा प्रकारच्या बाणाचं प्रयोजन प्रभू रामचंद्राने धनुष्यावर केलं. श्रीरामे सजुनी कोदड काळदंड येम दंड अनिवार ब्रह्मदंड तैसाच प्रचंड शरविधी. निकाऱ्याच्या बाणाचं प्रयोजन करायला सुरुवात केलेलं आहे. धनुष्याला बाण लावलेला आहे. त्याच्यावर यमदंडाचा असणारा मंत्र म्हणलेला आहे. त्याच्यानंतर काळाचा असणारा दंडाचा असणारा मंत्र प्रभू रामचंद्र सोडलेले आहेत. त्याचं निवारण कोणालाच करता येत नाही. करता येते यमाचं निवारण, काळाचं निवारण कोणाला करत नको बाबा नको आजी उदीच्याला मग ऐकत नाही का. किती लाच घेऊ किती पाहिजे तेवढं घ्या. डॉक्टरला बी म्हणते ते किती पाहिजे तेवढं घ्या पण आमचं पेशंट वाचलं पाहिजे तर ते काळाचे सतत त्याच्यावर ते बी म्हणते हो मला काय करायचं मी तेवढंच बी इंजेक्शन करतो नाही का नाही काय माहिती म्हणते आपल्याला काय म्हणते असं म्हणजे असणार आहे. काळाचं काळापुढं आणि यमापुढं कुणाचंही चलत नाही, कुणालाही त्याचं निवारण होऊ शकत नाही. अशा बाणाचं प्रयोजन प्रभू रामचंद्राने केलं. विघ्नास्त्र आणि दुर्रुद्रास्त्र दोन्ही अस्त्रे आणि वार रामेच जुन समंत्र रणी रोगवीर विंदित. असो प्रभू रामचंद्राने परत धनुष्याला बाण लावलेला आहे. कुठला रुद्रास्त्राचा आणि असणारा नेग्यास्त्राचा दोन्ही मंत्र त्या बाणावर म्हणलेला आहेत आणि बाण दोन्हीच्या दोन्ही कुंभकर्णाकडे सोडलेले आहेत. आईशे विंदिता निर्वाण बाण हृदय वेदे कुंभकर्ण गाई पडला मूर्ची पत्र तरा बेदून शर गेला. मग अशा
टाकायचं बाण सोडला कुंभकर्णाच्या हृदयाला लागलं आणि कुंभकर्ण धाड दिशी जमिनीवर पडला पण कुंभकर्णाच्या हृदयातनं बाण निघून जमिनीत घुसलेत. हृदय वेदला बाण तरी मरेना कुंभकर्ण श्रीरामाशी करावयाला उपरमे आपण हृदयात बाण लागला तरी कुंभकर्ण माराना. काय ताकद आहे बघा. मोह लवकर जातच नाही माणसाचा. एक मजली दुसऱ्या वर्षी दुसरी मजली ह्या वर्षी हा तिकडची घेतलंय आता कुणाचं शेजारचं एखादी बघू. मोह अनावर आहे. कोणी देवाला सुटला नाही देवाच्या बापाला सुटला नाही आपल्याला काय पण त्याच्यासाठी जुडीदार लागतात. कोण जुडीदार आहे पुढे लक्ष देऊ नाही का तवा मोह माणसाचा संपतो का तर किती संग न ये रे मिळविता धनकोटी संगी न ये रे लंगोटी किती बी मिळवा संघ काहीच येणार नाही. राजच्या महाराजांनी सांगितलं फक्त संघ काय यायचंय जय श्रीराम जय श्रीराम दुसरे काय संघ येणार नाही. आता हे कुंभकर्णाचं असणार बघा हृदयात बाण लागलेला आहे संपला तरी सुद्धा नाही. मग संपतच नाही कुठं काही करा त्याला किती संपवण्याचा प्रयत्न करा संपतच नाही. मग असं असणार मग हृदयात बाण लागलेला आहे तरी सुद्धा उठला आणि परत प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करायला सुरुवात. ऐसे दे कोणी जाण दिवस्त्र परम निर्वाण श्रीरामे सजिला बाण कुंभकर्ण खाली पडत रक्त बंबा रक्ताच्या शिळकांड्या छातीला लागलेल्या तरी कुंभकर्ण आधी शनिवार प्रभू रामचंद्राने बघितलं. परत धनुष्याला बाण लावला बाणावर दिव्य अस्त्र मंडे गेले बाण सोडला. सुवर्णपत्री सुतीक्ष्ण श्रीरामे स्वये अभिमंत्रुन मरावया कुंभकर्ण निर्वाण बाण सोडिला. दिव्य असं अस्त्र आहे त्याचं सुवर्ण पंकी नाव बाण आहे आणि सुतीक्ष्ण अतिशय धारदार बाण आहे. स्वतः प्रभू रामचंद्र त्याच्यावर मंत्र म्हणले अस्त्राचा मंत्र म्हणले आणि निकालाचा बाण प्रभू रामचंद्राने कुंभकर्णावर सोडला तरी चुका असती श्रीरामचंद्र पर्वत प्राय त्याचे शिर छेदुरी पाडिले भूमीवर तरी निशाचर मरेना. चुका हसती नियम चुकत नाही. धनुष्याला बाण लावलेला दिव्य अस्त्र आहे तीक्ष्ण बाण आहेत. बाण सोडला प्रभू रामचंद्राने मग हृदयावर लागला होता कांटा मुंडुकच उडून पडलं कुंभकर्णाचं तरी कुंभकर्ण मारणाच. हे बाकीचं धर होतं ना हा शिर उडोनी आकाशी ग्रासू धावे श्रीरामासी गडगडवडीत वेगेची देवरायासी रगडावया. मुंडक बाणाने आकाशात उडलं तरी मुंडक वरून प्रभू रामचंद्राला खायला आणि ही जी बाकीचं झाडे का नाही गडबडा गडबडा डोळत प्रभू रामचंद्राकडे म्हणजे तुला खाली पाडतो झोपडूनच टाकतो असाच मारतो. बघा किती धीरसोत माणसाचा किती लगेच एवढं झालं तर आपण म्हणतो काय खरंय देवाचं काय आपल्याकडे लक्षच नाही. इथं कुंभकर्णाकडे किती लक्ष आहे सगळं तुटलं त्याचं तरी कुंभकर्ण मोठी केली झाला सुटतोय का माणसाचं जायचं. आपली एक वारी केली की माऊली पावाना एक वारी केली तर माऊली पावलं तरी कसं ती माऊली पावायची कवा मग म्हणले असणारा गणा वेगळा असणारा शिर झालेला आहे. वर्ण मुंडक कुंभकर्णाचा प्रभू रामचंद्राला गिळायला आणि खाल्लं ही धडगडबडा डोळ्यात प्रभू रामचंद्राला चांग राहिला. श्रीरामेश्वर धारी शिर उडविले अंबरी धड बांधुरी बाले करी लंके बाजारी पाडिले. अतिशय तरबेज असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि धनुर्विद्यामध्ये पारंगत असणाऱ्या प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला की मुंडक आकाशात उडलं लगेच वर जायचं लगेच दुसरा बाण लावायचं की त्या धडाला कुंभकर्णाच्या ते धड म्हणजे उडालं आणि लंकेत जाऊन पडलं. धड पाडिता लंके हात तेही मांडला अकांत ग्रहे गोपुर पाडिता रघु रघुनाथ धड धनुष्याला बाण लावला आणि ह्या धडाला कुंभकर्णाच्या लागलं धड पडलं लंकेत. आता लंकेत पडलं तरी म्हणजे असं घरावर बांगड्यावर पडलं घराचा चपाचो जिथून पडलं तिथून गडबड करत प्रभू रामचंद्राकडच आधी मध्ये जी काही येईल का चकाचूर त्याचा निसतं असे कसली का बिल्डिंग आहे ना बुलडोजरच त्या मुंडे साहेब
मन म्हणजे असणार धडा पाडीतच प्रभू रामचंद्राकडे धडी लागलं. धड दावे रगडावयाची ते पेटून गाली बालेची शिर येता ग्रासावयाची उडवी आकाशी शराग्रे. किती देवाला किती पंचायत झाली. वर्ण मुंडकन खालनं धडी येते. काय करावं पण काय चला की बरोबर रामचंद्राचे एक बाण मुंडक्याला लावायचं मुंडक वर जायचं लगेच दुसरा बाण घ्या धडाला धडवी तिकडे पलीकडे बाणाने जायचं तवर मुंडक यायचं तवर धडी यायचं. बरोबर रामचंद्र गळाटून गेलं का. धड दावे दरेची चिर दावे आकाशी वा श्रीराम पिटीच्या दोहासी लघु लागवेची बालाग्रे आपली जी काय हात चलाय काय कौशल्य कौतुक आहे रणांगणाच्या ठिकाणी जाऊन ते दाखवत होते. बरोबर रामचंद्र तीक्ष्ण असं बांधून निशाला लावायचं मुंडका आकाश मार्गाने गिळाय. बरोबर रामचंद्र न्यायचं एक बांधतं मुंडक्याला मारायचं लगे मुंडका आकाशात तोवर हिकडून असणारा कुंभकर्णाचं धडक गडबड 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 लोळत बरोबर रामचंद्राला मारा यायचं लगेच दुसरा बांधत्यात धडाला लावायचं धड एकदा उचलून लावायचं की एकदा मुंडक. कुंभकर्ण वर्गाची थोरी दुरड केली या शरीरी पाठी मोराला होता वैरी तो दरेवारी पडेना. कुंभकर्णाला एक आशीर्वाद होता. जोपर्यंत आपला पुढचा वैरी त्याला पाठ जोवर दाखवत नाही तोपर्यंत कुंभकर्ण काय मरत नाही. म्हणून मोहाला एकच करायचं पाडतात बस बाबा तुझं कळाला बाबा इटा हो तिकडं नको बाबा आता बस लई कविवलं लई केलं बस आता काय नको आता नुसतं पारावर राम 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 बस काय सुद्धा नको. असं ज्यावेळेस असणार आपण हा मोहरूपी शत्रूकडे पाठ फिरवत ना तोपर्यंत मरत नाही मोह. मग असंच वरदान आहे त्या कुंभकर्णाला की जोपर्यंत पुढचा त्याचा शत्रू त्याला पाठ दाखवत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरत नाही. शिव वर्गाची निज थोरी रणी पाठी मोरा झाल्या वैरी तेच पडावे दरेवरी प्रेत अचेतन. कुणाचं वरदान आहे हो का या बाबाचं महादेवजीचं वरदान आहे म्हणजे त्याला का तर शिवभोळा चक्रवर्ती आहे. काही मागा कुणाला काही देऊन टाकतात पण त्याचं निवारण बरोबर रामचंद्र करायचं काही देऊ द्या वरदान त्यांनी एकाचे हृदय असणार आहेत त्यांनी वरदान द्यायचं त्यांनी त्याचा बरोबर कार्यक्रम करून टाकायचा. ती बी भलं मोठं वरदान असू द्या संपवायचं त्या राक्षसाला म्हणलं की राक्षसाला बरोबर रामचंद्र संपूर्ण टाकणार हे आशीर्वाद देणार म्हणजे देणारच. बोला काहीच विचार करत नाहीत म्हणजे जसं असेल तसं म्हणलं. आणि अशा प्रकारचं म्हणजे असणार कुंभकर्ण म्हणलं महादेवजीच्या वरदानाच्या द्वारावर आशीर्वादाच्या द्वारावर जोपर्यंत शत्रू रणांगणाच्या ठिकाणी पाठ दाखवत नाही तोपर्यंत पेतवत अचेतन अवस्थेत कुंभकर्ण पडतच नाही म्हणले. विभीषण म्हणे श्रीरामाशी क्षणार्थ पाठी द्यावे याशी तरीच मरण कुंभकर्णाशी रवी कल्प मरेना. म्हणून सगळी फुटून द्यायची घरातलं फुटून द्यायचं सगळं माहिती असतं ना घरातलं त्याला सगळे फुटले तर चालतंय. खेळ बाजारात काय नाही गेलं घराची किंमत किती असते कसं डझन कर 20 रुपये धरा आणि असली सुटलेली आणा बरं सुटलं की किंमत राहत नाही. जोपर्यंत बांधलेला आहे तोवर एकजुटीचा असणारा मेळ असतो. आणि फुटलं घरचं विभीषण काका फोडायला नाही पाहिजे तर राजा रावणाने फोडलं घरच्याच माणसाने फोडलं त्याला काय कोण काय करणार म्हणजे फुटू द्यायचं नसतं घरच्याच माणसाने फोडला. आणि त्यांनी सांगितलं त्याला माहिती होतं बाबाचं मरण कशाला सगळ्याच कशाला सगळ्याच काय खाल्लं की काय होतंय आज तीच खाऊ घालायचं कळत नाही गप्प असतंय पुन्हा काय बोलत नाही. ही माहिती असणार घरच्याला माहिती असतं म्हणून म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णाने बरोबर रामचंद्राजवळ असणारे विभीषण काका गेले आणि विभीषण काका बरोबर रामचंद्राला म्हणले आमच्या दादाला तुम्हाला संपवायचं ना मी अटकल सांगतो म्हणजे तुम्हाला फक्त क्षणभर फक्त आमच्या दादाला तुम्ही पाठ दाखवा क्षणात मरतय बघा तुमची वर खाली जी काय चाललंय तुमचं ती बंद होईल बघा बरोबर रामचंद्र असं विभीषण काकांनी सांगितलं. ऐकता विभीषण वचन शोभा चढला रघुनंदन अकल्पांत करिताना पाठी आपला दाविना. अहो तुम्ही जर ह्या कुंभकर्णाला जर पाड दाखवली नाही अकल्प मोजताच येत नाही एवढं वर्ष जरी तुम्ही ते बाण खालीवरी त्याच्या धडाला मुंडक्याला मारत असला तरी आमचा कुंभकर्ण मरत नाही. मला माहिती आहे
तिघांनी बरोबर तपश्चर्या केलेली आहे महादेवजीची. राजारावणाने बी केलेले आहे, कुंभकर्णाने बी केलेलं आहे. ऐकायचं उत्तरकांडात ऐका, आताच ऐकून उपयोग नाही. उत्तरकांड चालू झालं की पहिल्यापासून रामायण चालू झाल्यासारखं वाटतंय. मग ते असणाऱ्या कुंभकर्णाला आशीर्वाद कसा दिला, राजारावणाला कसा आशीर्वाद दिला, विभीषण काकाला काय आशीर्वाद दिला, कशी तिघही एकाच आईची लेकरं पण तिघं तिरकुट कसं आहे, काय लय 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 परत सगळं असणार उत्तरकांडामध्ये ऐकायला मिळणार आहे. मग पण रामचंद्राला सांगितलं पाठ दाखवा. पण प्रभू रामचंद्र म्हणले विभीषण काका म्हणले असणार रागाला प्रभू रामचंद्राला म्हणले मी पण मर्यापर्यंत ह्या कुंभकर्णाबरोबर युद्ध करतो, किती वर्ष युद्ध करतो, मी बी पाठच दाखवत नाही म्हणले. तीळ बरी मागे सरणे तारी सूर्यवंशाले आले मुले वा पूर्वजांची लाजिरवाने निंदजीने क्षत्रियांचे. प्रभू रामचंद्र म्हणले मी तीळ जरी जरी मागे सरलो तरी आमच्या सूर्यवंशाचा कमीपणा होते. आमचे जे काय असणारे पूर्वज आहेत ती माझी आमची निंदा करतील. आणि क्षत्रियाचा असा धर्म नाही की मागे सरणं. मग राजात कशाला, राजाच्या कुळात जन्माला कशाला जायचं, धर्म कशाला स्वीकारायचं म्हणजे राजे कशाला व्हायचे म्हणजे असणारा आमच्या पूर्वजांना सुद्धा लाजवेल असं कार्य आम्ही कधी करत नाही म्हणजे असणारा माझ्याच्याने मागे सरणं होणारच नाही, माझ्यासाठी पाठ दाखवणं होणारच नाही. विभीषण काकाला बोलू लागले मागे सरणे नाही सर्वता हे नित्यव्रत श्री रघुनाथा विभीषणाची परमचिंता होय सांगता कपी प्रति मागे सरणे जान जाएगी पर शान नहीं जाएगी सूर्यवंशाची. कमीपणा आमच्या ती उद्यानावर नाही मिळाली कधी आणि मागं काय सरणारच नाही असं असणारं ब्रीद व्रतच आहे आमचं. प्रभू रामचंद्र सांगतात म्हणले रघुकुलटील रीत चले आई आहे. असं आमच्या रघुकुळापासून असं चलतच आलेलं आहे. पाठ काय रणांगणाच्या ठिकाणी दाखवायचं नाही, रणांगणाच्या ठिकाणी कमीपणा कधी घ्यायचा नाही. असं विभीषण काकाने ऐकलं की काळजीच वाटायला लागतातच खरा. भावाची फजिती बघवत आला, प्रभू रामचंद्राचं जे काय चाललेलं कार असताना ती बघवत नाही. कवर भावाची अशी फजिती मुंडकवर ना गडबडा लोळतय थोडं प्रभू रामचंद्र बाण सोडतात. किती बाण लागते तर मुंडक्याला येगळंच, त्या खाली धडाला येगळंच, तरी ती बाणाला गणित नाही. पुढं पुढं सरकत तिथवर टुलिलं की तिथून गडबडा करीत येतोय. कसली परिस्थिती. विभीषण काकाला कळवाला आला आणि तिकडं ते हनुमंतराय बघतच होते म्हणजे असणार. ते हात जोडून हनुमंतरायच्या जवळ विभीषण काका गेला. काय म्हणतात पाटील देता रघुनंदन कल्प करितारण तरी मरेला कुंभकर्ण अटक संपूर्ण ओढवले. ऐका हनुमंतराया, ऐका हनुमंतराया, आज आपल्या बरोबर असणार भलं मोठं विघ्न आलंय. लय विघ्न आलं, विघ्नात मधून करणार कोण संकट मोचन जय हनुमान. कुठलं बी संकट येऊ द्या त्या संकटातून मुक्त करणारे कोण असेल तर ते हनुमंत आहेत. मग म्हणजे लय भलं मोठं संकट आलं आपल्यावर. काय आलंय म्हणजे त्या कुंभकर्णाला महादेवजीचं वरदान आहे शत्रू रणांगणाच्या ठिकाणी पाठ दाखवत नाही तोपर्यंत अकल्प कित्येक वर्ष जरी कुंभकर्णाबरोबर युद्ध केलं तरी कुंभकर्ण मरतच नाही. आणि प्रभू रामचंद्र काय पाठ दाखवले तर मग किती भलं मोठं संकट वाढवलंय हनुमंतराय आपल्यावर. तर त्या संकटातनं काय अंगद सुग्रीववादी जुत्पती अवघे गजपतीले ठाती कोणे बुधवया रघुपती चिंतावती समस्त. विभीषण काकाचं बोलणं श्रेष्ठ श्रेष्ठ सगळं वानर मंडळीनं ऐकलं. मीटिंग बसली. जांबवंत काका म्हणले ते नाही का घंटी कोणाच्या काळात बांधायची कुणी बांधायची. मग म्हणले विभीषण काकाला म्हणले जांबवंत काका तुम्ही जाता आपण कसं समजायचं बाबा. बाकीच्या माणसाला बारक्या बारक्याला तुम्ही बी समजवलं पण मोठ्याला कोणाला असणारे नाळणीला असणारे प्रत्येक जण म्हणले कोणी समजवायचं सगळे काळजीत पडले. तेवढ्यात कार्य साधवया कांत एक बळीयाडा हनुमंत आतर्क्य साधिल कार्यार्थ तोही व्रतांत अवधारा. कोणी समजायचं बाबा प्रभू रामचंद्राला. मीटिंग चालू झाली. तुम्ही समजावा आम्ही समजावं हे समजावं त्यांनी समजावं. नाही बाबा आपल्याला नाही जमलं. उलट मोठ्या उत्कतीला कशाला हात घालायचं. गरीब कोणी एखादं असतं गेलायचं काढत काय करत पाठवलं कसं सांगायचं बाबा त्याला कोणी सांगायचं. मग म्हणले जाऊ ते शांत बसा म्हणजे तिकडे ते हनुमंतराय बसले ती म्हणजे गपचूप बसल्यात म्हणजे ते हनुमंतराय अतिशय बलशाली ताकदवान आहेत म्हणजे असणारे आतर्के कळू देणार नाहीत कुणाला तर काही काढू देणार नाहीत म्हणले.
कसं त्या रणांगणात प्रभू रामचंद्राला पाठ दाखवायला लागतील, कसं कुंभकर्णाला खाली पाडतील, त्यांच्याकडे बरोबर असणार का मनोजम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियमय, ते इंद्रियावर विजय मिळवलेला आहे आणि बुद्धिमत्ताम वरिष्ठम, सगळ्यात जास्त बुद्धी त्यांना आहे, ज्ञान त्यांना आहे. त्या बुद्धीच्या ज्ञानाच्या बरोबर बरोबर प्रभू रामचंद्राला पटवत्याल, पुन्हा घटवत्याल आणि श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. योद करिता धड शिरेसी हनुमान येऊनी पाठीशी, पूज्य डवची श्रीरामासी जो फिरोनी त्याशी पुसत. माग म्हणलं इकडे आकाशी मार्गाने मुंडका येत आहे आणि गडबडत धड कुंभकर्णाचा येत आहे. प्रभू रामचंद्र बघच नाही किंवा हात एकदा मुंडक्याला मारायचा पण की एकदा त्या धडाला बाण मारायचा, असं प्रभू रामचंद्राचं लक्ष तिकडच होतं. तेवढ्यात हनुमंतराय पाठीत मागून आलं आणि आपली शिफ्टीनं असं प्रभू रामचंद्राला केलं. वळवळ काक्यात काय झालं म्हणून प्रभू रामचंद्राने असं नुसतं वळून बघितलं. राम फिरता रणांगणी, शिर पडले धरणी, जय जयकारे देववाणी, स्वर्गी निशाणी मग लगेच दिसतं असं प्रभू रामचंद्राने वळलं की पाठ मुंडक्याला दिसते वर आकाशात मुंडकं धाड दिशी जमिनीवर पडलं. मुंडकं झालं शांत की लगेच 33 कोटी देवाने प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जय जयकार देवानी केला आणि वाजंत्री वाजवायला लागले. एक वेळा जय जयकार अवघे गर्जती वाजणार, विजयी झाला श्रीरामचंद्र निशाचर पाडिला. एकटाच वाजणारांनी सुद्धा जय जयकार केला. म्हणजे आज आपल्या प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी विजय झालाय, राक्षस संपला. शोभन देता रघुनाथ हनुमंते साधिला कार्यार्थ, अवघे वानर आल्हादयुक्त हरिके गर्जता हरिनामे. आनंद वाटला वानराला सुद्धा आनंदाने नाचू लागले. प्रभू रामचंद्राला राग न येता हनुमंतरायांनी कार्य साधलं. आपल्यात मागून असं ते हल्लं तरी मारावं कुठं हाणावं कुठं, माणसाला त्याच्यात बुद्धी पाहिजे ना. माझं आले इथं हल्ले माणसाला बरोबर राग येतं का, छोटा मेंदू बरोबर राग येतो का माणसात. हाणताना पाठीवर केलं काय वाटत नाही, हाणलं नुसतं काकड डवचं शिकून हात वळवळ केलं, आपल्या तसं कानात वळवळ केलं काही असं करतं. तसं प्रभू रामचंद्र नुसतं मागं वळलं. असं राग न येणारे कार्य असं हनुमंतरांनी बरोबर केलं आणि राक्षस संपला. वानरांना आनंद झालेला आहे. माझे राखोनी सत्यव्रत कळो नये देता विमुख पुरुषार्थ, हनुमंते साधिला कार्यार्थ, तुष्टला. प्रभू रामचंद्राला सुद्धा हा अतिशय आनंद झाला का माझं सत्व सुद्धा राखलं, मलाच कळू दिलं नाही. ना तर मी कशी म्हणत होतो काय मी झालं तरी 72, माझा मी जीव गेला तर 72, पण मी पाठच दाखवणार नाही, मी पाठच दाखवणार नाही. पण हनुमंतरायांनी कसं कार्य साधलं म्हणजे कळूच दिलं नाही. माझं सुद्धा सत्व जागच्या जागेवर राखलं. आता सहज आहे का नाही, असं मी ह्यांना डोचलं की सरळ मागं बघते की कोण आहे म्हणून. तसं म्हणजे असणार मी मागं बघितलं, मी गावावरून पाठ दाखवली काय असं माझंही सत्व प्रभू रामचंद्र म्हणू लागलं. माझंही सत्व हनुमंतरायांनी राखलं गेलं. आनंद वाटला प्रभू रामचंद्रांना आनंदाच्या भरात. बलवंत विवेकवंत भक्ती वैराग्य ज्ञानवंत सर्वार्थ साधक हनुमंत श्री रघुनाथ तुष्टला. देवानंद झाले आपल्या भक्तावर काय झाले तर बळवंत ही आहे, ज्ञानवंत आहे, गुणवंत आहे, भक्तिवंत आहे. एवढंच नाही असणार ज्ञानवंत आहे, वैराग्यवंत आहे. सगळंच वंत जोडलं. किती उपमा आहे. अशा प्रकारच्या हनुमंतरायात बरोबर कार्य साधलं म्हणून प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आईचे अनुवादोनिया गुण संतोषन रघुनंदन देवोनी हनुमंता लिंगण सुख संपन्न सोय झाला. अशा प्रकारे गुणांचं वर्णन हनुमंतराच्या प्रभू रामचंद्राने केला. आनंद झाला. आनंदाच्या वरात प्रभू रामचंद्राने हनुमंतराला लिंगन दिला आणि सुख संपन्न सुरगण सुख संपन्न सिद्धचार सुख संपन्न वानर गणरणी कुंभकर्ण
पाहिला. सर्व असणाऱ्या 33 कोटी देवांना आनंद झाला. गणगंधर्व 100 किन्नर असणाऱ्या ऋषीवर यांना आनंद झाला. आनंदाच्या भरात सगळ्या जण म्हणू लागले प्रभू रामचंद्र की जय. मुकुट कुंडले अलंकार विक्राळ द्रष्टा दर्शन क्रूर कुंभकर्णाचे दीर्घ शरीर रामे सत्वराचे दिले. असणारा एवढा अकरा विकळा गडबमच्या तगडबम असणारा कुंभकर्ण डांबरासारखा काळा कुट्ट असणारा डोक्यावर मुकुट भरलेले असणारा असा कुंभकर्ण प्रभू रामचंद्राने धरत्रीवर पाडला. श्रीरामे शिरचे दोनिया बाणीचा वेग पाडिताची धरणी 2 सहस्र राक्षस श्रेणी दडपोणी रणी निमाले. मग म्हणले असणारा प्रभू रामचंद्राने बांधला होता आणि नुसतं मुंडक्याला पाठ दिसली. मुंडकं वरनं खाली पडलं. केवढं कुंभकर्णाचं मुंडकं असं 2000 राक्षस खाली होती म्हणून वरनं मुंडकं खाली पडलं की 2000 जागेवर चक्काचूर. एक सुद्धा पाणी सुद्धा मागू दिलं नाही त्या मुंडक्याने. 2000 जागच्या जागेवर मेली म्हणते. दडपणी मारावया श्रीरामासी धड गडबडीता आवेशी असंख्य दडपिले राक्षसासी अति आवेशे रण मर्दे. आवेशाने होते ते कुंभकर्णाला म्हणले. त्या आवेशाने तो धडगडबडगडबड करत प्रभू रामचंद्राकडे येत होतं. तर त्या असणाऱ्या दहानी सुद्धा म्हणले प्रभू रामचंद्राकडे येत असताना असंख्य मोजताच येत नाहीत म्हणले. एवढी राक्षस बरोबर जी मध्ये त्याला पडला की चला चक्का चुरत त्याचा असं कितीतरी मारले. शरीर रणवेगे गडबडीत जावोनी पहिले समुद्रात येथे जलचराचा विघात केला व्रतांत ते ऐका. आता ती गडबड 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 निघालेलंच होतं की रुळासारखं. अरे ती बाजीवर गडबड गडबड असं रुळ खेळते ती गाडी तशीच त्याची गडबड 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 चालली होती. गेलं 10 दिवशी समुद्रातच जाऊन पडलं की समुद्रात जी काय असणारे जलचरपणा असते मासा असतात मगरी असतात काय खेकडं कासव असतात त्यांचं काय झालं ऐका. तिमी गिळ मच्छ मगर कच्चप नक्रज चर यावगी यांचा करीता चुर गेले सत्वर मासे असतात त्याच्यातलं तिमिलिंग नावाचा अजून एक मोठा मासा असतो तो बारक्या माशांना गिळत असतो. असे ह्याला तिमिलिंग मासा म्हणतात. मगरी होत्या अनेक प्रकारच्या असणारे कासव होती. ह्यांना रगडीत 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 कुंभकर्णाचं शिर म्हणजे असणारं समुद्रात ना पाताळात गेलं. कुंभकर्ण पडता तरी भूकंप झाला ते काळी गडबडील्या लंका पवळी समुद्र ते काळी दचकला. काय नाही दचकू द्या नाही तर उचंबळ. तुम्ही दचकले का? मी नाही दचकलो ती उचंबळाला बरोबर आहे पण तुम्ही दचकाला म्हणा. समुद्र कशाला दचकत मग म्हणले कुंभकर्णाचा असणारा गडबड करत गेलेला असणारा सिद्धड त्या समुद्रात जाऊन असणारा पडलेला लंकेला जाऊन धडक पडल्याबरोबर भूकंप झाला का असं वाटलं 1993 कसं पडले सगळी घरदारात. आणि तसं कुंभकर्णाच्या धमक्याने घराला पडू लागले. एवढंच नाही म्हणजे असणार समुद्रातलं जी काय पाणी आहे ना असं उचंब एवढी लाट उंच कुठपर्यंत गेली. पैसाची रसा तळी महाकुंभ भुजंगाच्या मेळी पनग दडपले देहातळी नेट पाटे पाताळी असणाऱ्या देहात करत पहिले पाताळात गेलं. पाताळात असणारे नाग लोक होते असणारे शयन करणारे शेषनाग त्यांच्या मुंडक्यावर जाऊन कुंभकर्ण 10 दिवशी पडला. दुखलीच केली झोपच उडाली नागांची म्हणजे म्हणजे आजपर्यंत बघितलं लय लय मोठी पडली पण ही एवढं मोठं कसं काय आज पडलं म्हणून ती सुद्धा असणारी गप बसते आपल्या अंगावर येतं काय की नको बाबा जाऊ दे त्यांच्याकडे. दैसा हिमाचल गिरीवर
जायचा हिमाचल गिरीवर तैसे शरीर महातोर करीत जलचरांचा चकाचूर गेले सत्वर रस मग म्हणले असणार जसं भला मोठा पर्वत असावा तसं पर्वतासारखं म्हणले कुंभकर्णाचं असणार धड गडबड गडबड करत म्हणले पाताळात जी समुद्रातल्या जीव जंतू होते त्यांना मारीत मारीत म्हणजे रसातळाला गेलं मारित वानर उरले जाका निशाचर दीर्घे करोनी बोंब स्वर रणी सत्वर मळाले. इकडे रणांगणाच्या ठिकाणी जी काय कुंभकर्णाबरोबर जी काय राक्षस आली होती त्यांना वानरांनी मारायला सुरुवात केली. ती बी घाबरले म्हणजे आता कुंभकर्ण ज्याच्या भरवशावर ज्याच्या बरोबर लढाई आलतो ती संपला. लागली बोंबलायला वाट दिसल तिकडे लागली पळायला. गाते आती आतारण मारे जर्जरी भूत कनत कोणत कापत लंके आत पळाले. मग म्हणजे असणारा त्या वानरांच्या माराच्या भेणाबरोबर रामचंद्राच्या मारा भेणानं जेवढं लागलं होतं का तेवढंच बास बाबा म्हणले आता काय नको बाबा मग इलाज करू म्हणजे लंकीत जाऊन बघ ऍडमिट होऊ म्हणजे इथं काय अँब्युलन्स येणार ना कोणी काही म्हणते असणार. कणत कुतात कधी कशी तरी लंकेत पोचली. गेल्याबरोबर राजा रावणाला सांगू लागले राजन रणांगणाच्या ठिकाणी कुंभकर्ण संपला. इंद्रे मारिला व्रतासुरा देवी रामे मारिला महावीर सोमने वर्षती सुरवरा जय जय कार गरजोनी. जसं व्रतासुर असणारे इंद्रदेवाने मारल्यानंतर 33 कोटी देवांना जसं आनंद व्हावा तसं प्रभू रामचंद्र आणि कुंभकर्णाला मारल्यावर आनंद झाला. आनंदाच्या भरात फुलांचा वर्षाव देवांनी प्रभू रामचंद्रावर केला गेला आणि पुढे जे जयकार करून काय करू लागले जनार्दना शरणारणी मारोनी कुंभकर्ण विजयी झाला रघुनंदन सुख संपन्न कपी. शांती प्रभू एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन म्हणतात ह्या अध्यायाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाला संपवलं. राक्षसांचा पराभव झाला. प्रभू रामचंद्राचा विजय झाला. आणि एक जणांनी बातमी जाऊन राजा रावणापाशी सांगितली. आता राजा रावण रडन किती राहता भाऊ संपला म्हणल्यावर काय कर रडनच की लय भाऊ आहे त्याला देवांत काय नारांत काय आता कुंभकर्ण एक तर संपला. खोर होती दुष्य होती त्रिशरा होती लय लय भाऊ त्याला बी म्हणले असणार मग असणार उद्याच्याला असणार राजा रावण रडन जातो काय तुम्हीच म्हणेन. तेवढ्यात नरांतक पुढे येईल म्हणजे असणार आणि त्या नरांतकाचं प्रभू रामचंद्राचं युद्ध होईल. नरांतक कसा संपवल कोण वानर मंडळामध्ये श्रेष्ठ आहे त्याला संपवल. अतिशय सुंदर गोड कथानक असणार पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका. अशी विनंती श्रोत्या मंडळींना ग्रंथकर्ते शांती ब्रह्म एकनाथ करतात ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण नवी अध्यायाचं कथानक संपवितात. स्वस्ते श्री भावार्थ रामायणे कुंभकर्ण वधो नाम अष्टविशंती मध्ये जय बोला श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवन्तु कुंडलीवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान